ಮಡಿವಾಳಮ್ಮ ಪುಷ್ಕರಿ ಸ್ವಾಗತ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ. ಸರ್ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಜಯಶ್ರೀ ಮೇಡಮ್ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ. मल्लिकार्जुन मुळगे सर. शांती सर चालू करू सर. हो चालू करू ताई. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना माझा हृदयपूर्वक शरणू शरणार्थी. आपला जो आजचा कार्यक्रम आहे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 14वे. आज आपण सुरुवातीला बसवण्णांचे एक वचन सादर करून आपण सुरुवात करूयात. बसवच मूर्ती ध्यानाची मूल बसवत बसवा बसवा म्हणणे हीच भक्ती पहा कपिल सिद्ध मल्लिकार्जुन. आजचं कार्यक्रमाचं रूपशय असं असणार आहे. वचन प्रार्थना शरणी विद्याताई मगदुम आणि प्रस्तावना आपलं जे वचन अध्ययनचे बसव मंच मराठी व्याख्यानमालाचे आधारस्तंभ असलेले आपले पुण्याचे शरणी डॉक्टर जयश्रीताई करतील. त्यानंतर अशाच प्रकारे बसव चिंतन व्हॉट्सअप ग्रुप आणि वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला यामध्ये कन्नड मध्ये वचन असलेलं साहित्य मराठीमध्ये जसेच तसे सांगण्याचे कार्य बसव चिंतन मराठी ग्रुप वचन अध्ययन बसव मंचच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे. जवळजवळ हे 14वे पुष्प आहे. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे शशिकांत पट्टण सर आणि जयश्रीताई हे दोघंही डॉक्टरेट केलेले PhD धारक आपल्याकडे आहेत. आणि हे कार्यक्रमाचं व्यवस्थापन करण्यासाठी शरणी डॉक्टर धानम्मा झळकीताई, शरणी रुद्रमूर्ती आणि शरण कुमार राजन्ना आणि कार्यक्रमाचे संघटक शरणी सुजाता पाटील हे आहेत. ते जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला ह्या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे शरण उर्लिंग पेद्दी. खरं म्हणजे खूप चांगला विषय आहे आजचा निवडलेलं. शरण वचनाचं जर तुम्ही ऐकलात तर 12व्या शतकात चोरीचं काय वचन लिहितात ते सुद्धा 366 वचन लिहितात. त्याचा हा विषय जो आहे खरं म्हणजे लक्षपूर्वक जर ऐकलं तर त्यामधून काय आपल्याला बोध मिळतो ते ऐकण्यासारखं आहे. ती अतिथी व्याख्याते आपल्याकडे आहेत डॉक्टर शरण रत्नाकर लक्षेटी सर. आणि हे या प्रकारे आपल्याला अध्यात्मिक वचन माकलेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ताई अतिथी व्याख्याते शरण रत्नाकर लक्षेटी यांचं व्याख्यान संपल्यानंतर डॉक्टर आपले मार्गदर्शक शशिकांत पट्टण सर मार्गदर्शन करतील. काय कोणाचं काय शंका वगैरे असेल तर त्या सरांकडे आणि व्याख्यात्याकडे आपण प्रश्न विचारू शकता. त्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि ते शरण अभिषेक देशमाने सर करतील. अशा प्रकारे आजचं जे कार्यक्रमाची रूपरेषा आहे. आता आपण सर्वप्रथम विद्याताई मगदुम यांना विनंती करूयात की वचन प्रार्थना सांगण्यासाठी मराठीमध्ये. शरण शरणार्थी विद्याताई मगदुम ताई. शरण शरणार्थी सर्वांना शरणू शरणार्थी. असावा योग जसे असावा योग जसे पुष्प माझे परिमळ बसे पुष्प माझे परिमळ बसे असावा योग जसे असावा योग जसे सूर्य माझी अनल वसे सूर्य माझी अनल वसे चंद्रमा ठाईच्या षोडश कलांपरी चंद्रमा ठाईच्या षोडश कलांपरी असावा योग जसे असावा योग जसे ध्वनी लोपलेल्या वायुपरी ध्वनी लोपलेल्या वायुपरी दामिनीतील दीप्तिमान तेजापरी दामिनीतील दीप्तिमान
समान तेजा परी आणिक ममतात आणिक ममतात अजगणा परी अजगणा परी अजगणा परी अजगणा परी असा असावा योग जसे असा असावा योग जसे पुष्प माझे परिमल वसे पुष्प माझे परिमल वसे असा असावा असा असावा असा असावा योग जसे योग जसे. शरणार्थी सर्वांना. शरणार्थी खरंच म्हणजे तुम्ही मुक्ताईचं वचन म्हणत गायन केलात. परवा रक्षाबंधन झालेलं आहे. भावावर कसं प्रेम असतंय आणि कशा प्रकारे हा योग असतोय आणि बहीण आणि भावाबद्दल किती प्रेम असतो त्या वचनाद्वारे तुम्ही आपण व्यक्त केलं आहे. शरणार्थी. आता आपल्याला प्रस्तावना आणि स्वागत हे दोन्हीही आपल्याला आणि किती व्याख्यातेचे परिचय हे तिन्ही आपल्याला जयश्री पट्टण सर डॉक्टर जयश्री पट्टण सर करतील. शरणार्थी. शरणार्थी सर्वांना. आणि आज या बसव अध्ययन वेदिकेवरून मी सर्वांचं श्रावण मासामधलं आपलं मराठी मंच जो आहे मराठी अध्ययन मंचावरून मी सर्व बसव प्रेमींचं स्वागत करते. आणि सुरुवातीला इथं आलेले पहिल्यांदा आलेले डॉक्टर रत्नाकर आजचे आपले अलक शेट्टी सर जे आहेत त्यांचं पण मी इथं स्वागत करते. मल्लिकार्जुन मुळगे सरांनी आता आपल्या अतिशय सुंदर शब्दामध्ये आपली संकल्पना मांडली, आजचे सूत्रसंचालन सुरुवात केली आहे. तर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मल्लिकार्जुन मुळगे सर जे पुण्यामध्ये राहतात त्यांचा नित्य अनुभव मंडप म्हणून जवळजवळ त्यांचे 250च्या वर त्यांचे एपिसोड झाले आहेत आणि ते दररोज संध्याकाळी घेतात. तर ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी की आम्ही महिन्यातून एकच घेतो पण ते दररोज घेतात. हे अतिशय चांगली गोष्ट आहे. आता आपल्याला माहिती आहे की लोकशाही म्हटलं की आपण आधी सुरुवातीला मॅग्ना कार्टाचं नाव आधी येतं. तर 1275 मध्ये जेव्हा मॅग्ना कार्टा जागतिक स्तरावरती जेव्हा मॅग्ना कार्टाचं नाव आलं त्याच्याही अगोदर तर मॅग्ना कार्टा कोण होते तर तेव्हाच्या सरंजामशाही विरुद्ध म्हणता येईल किंवा तेव्हा जो सरनामा झाला तेव्हाचे राजे, धर्मगुरू आणि लोकशाही लोकांमध्ये यांच्यामध्ये जो पहिला पहिला जाहीरनामा झाला त्याला आपण मॅग्ना कार्टा म्हटलं जातं की हे पहिलं लोकशाहीच्या दृष्टीने झालेलं पहिलं पाऊल आपण असं म्हणतो. तर त्याच्याही काही वर्ष आधी बसवेश्वरांनी अनुभव मठाची स्थापना केली जिथं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि या लोकशाहीच्या ध्येयावरती उद्दिष्टांवरती अनुभव मंडप चालत होतं. जिथं जातपात नव्हती, जिथं स्त्री स्वातंत्र्याची पहिल्यांदा त्यांनी दुरी उगाडली किंवा स्त्री स्वातंत्र्य दिलं गेलं असं म्हणता येईल आपल्याला. जिथं बऱ्याच दृष्टिकोनातून बऱ्याच पैलूमधून बसवेश्वरांनी पहिलं दालन उघडलं. त्याच दृष्टीने आपण जर विचार केला तर बसवेश्वरांना आर्थर माइल्स हे जे समाजशास्त्रक आहेत थोर विज्ञान तर ते सुद्धा म्हणतात की भारतातील किंवा जगातील पहिले स्वतंत्र विचारवादी पहिले प्रबोधनकारी जे होते तर त्यांना विचारवादी प्रबोधनकारक आणि आचरणात आणणारे म्हणून पहिले महात्मा बसवेश्वरांचं नाव आहे. तर महात्मा बसवेश्वरांचं नाव आपण जेव्हा लोकशाहीमध्ये घेतो तर तेव्हाच आपण अंधश्रद्धा निर्मूलनासाठी घेतलं गेलं पाहिजे. त्याच दृष्टीने कुकर्म करणाऱ्यांचं म्हणजे मत परिवर्तन करणं हा जेवढा महत्वाचा उद्दिष्ट असतो लोकशाहीमध्ये किंवा आजकाल आपण बघतो जगामध्ये बऱ्याच ठिकाणी सत्कर्माला लावणं हे अतिशय जिगरीचं काम किंवा जिगरीचं जोखीम असं काम समजलं जातं. ते त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर आजचा जो विषय आहे आपला की उर्लिंग पेद्दी म्हणजे बसवेश्वरांची ख्याती जेव्हा जगभर होते जेव्हा आजूबाजूच्या म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागामध्ये जेव्हा बसवेश्वरांचा किंवा बसवादी शरणांचा जो चळवळ होती शरण चळवळ होती त्याची लोकांना जेव्हा जाणीव व्हायला लागली तेव्हा महाराष्ट्र, आंध्र
बाजूचे जे आजूबाजूचे जे छोटे छोटी गावं होती तिथून आणि परत काश्मीर मधून जेव्हा राजा येतात, हे आपण हे प्रत्येक वेळा उदाहरण देतो. तर त्याच बरोबरीने म्हणजे एखाद्या दरोडेखोर असलेल्या, नांदेड येथे दरोडेखोर असलेला उर्लिंग पेद्दी जेव्हा तो धर्मगुरू बनतात, म्हणजे एवढं ट्रान्झिशन एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये 180 अंशामध्ये जेव्हा मतपरिवर्तन होते, तर ही सर्वात मोठी क्रांती म्हटली गेली पाहिजे. म्हणजे आपण शिकलेल्या सुजान माणसाला आपण अजून शिकवणं, त्याचे मतपरिवर्तन करणं वेगळं असतं. पण जेव्हा दरोडेखोर आहे, त्याची बॅकग्राऊंड वेगळी आहे, की जेव्हा शिकलेला नाहीये, अशिक्षित आहे, की ज्याला लुटेरू आहे, दरोडेखोर आहे, त्याला दुसऱ्यांना त्रास देणं, ह्याच्यामध्येच तो स्वतःची पुण्याई समजत होता. अशा माणसाला किंवा अशा माणसाचं मत बदलणं हे केवढं जोखीम काम आहे, हे आपण 21व्या शतकातही आपण बघतो. कारण त्यासाठी बरेचसे गव्हर्नमेंट लेवलला की बरेचशा मोठ्या मोठ्या त्यांच्या एजन्सी असतात, ते काम करत असतात. ते किती म्हणून हा आजचा विषय जो आहे आपल्याला मिळालेले आजचे आज व्याख्याते आहेत, तर ते व्याख्याते नांदेड इथून असल्यामुळे त्यांना म्हणून डॉक्टर शशिकांत पट्टण सरांनी हा सजेस्ट केला की हा उर्लिंग पेद्दी शरण यांचा जर आपण जर चरित्र आणि त्यांचं जे वचन आहेत त्यांचा वचनांचा आपण आज अभ्यास केला तर हे जास्त योग्य असेल, असं म्हणून आज आपण हा श्रावण मासामध्ये, श्रावण म्हणजे आपण म्हटलो की हा आपण फक्त ऐकणं, ऍक्च्युअली श्रवण हा म्हटलं जातो. श्रावण म्हणजे श्रवण किंवा आपल्या आधीच्या इतिहासामधून आपण बघतो की अध्यात्मासाठी, प्रवचनांसाठी हा श्रावण महिना तसा बराच आपण मौलिक म्हटला जातो. तर त्याची बॅकग्राऊंड अशी आपण समजू शकतो की आपले जे शेतकरी बांधव असतात ते थोडेसे या ह्याच्यामध्ये थोडेसे अध्यात्मा दृष्टीने थोडंसं काम करू शकतात, ऐकू शकतात. आता श्रवण जेव्हा आपण करतो तेव्हा 4 लोकांचे ऐकतो आपण आणि 4 गोष्टी कानावरती ऐकू येतात. आपण त्याच्यापासून आपण प्रत्येक माणूस घडतो आणि म्हणून हा आजचा आपला श्रावण मासातला आपण उर्लिंग पेद्दी यांच्यावरती हाच व्याख्यान ठेवलेलं आहे. आजचं मुळगे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपलं हे 14वं पुष्प आहे आणि प्रत्येक पुष्पात आपण हळूहळू वाढतोय. तसंच आपण आज मी या मंचावरती डॉक्टर रत्नाकर लक्षेट्टी यांचं मी स्वागत करते आणि सर्व बसवप्रेमींचं परत एकदा स्वागत करून मूळ आपण विषयाला जाऊया. आज छोटंसं एकच वचनात सांगेन मी, कारण असं सांगितलं गेलंय की उर्लिंग पेद्दी म्हणजे मला तर हे जरा आश्चर्यच वाटतं की त्यांचं जे एक सुंदर वचन आहे म्हणजे एकात्मता किंवा विलीन भावना आणि एकची भावना ही कशी असावी. तर हे आपण जेव्हा त्यांच्या वचनामधून वाचलो की त्यांनी म्हटलेलं आहे, जे बसव वचन या पुस्तकामध्ये 1562च्या नंबरवरती एक आहे, ज्योती कर्पूरच्या संगाने ज्योती होते जशी, ज्योती कर्पूरच्या संगाने ज्योती होते जसे, पाणीच्या संगाने मिठी पाणी होते जसे, श्री गुरुच्या संगाने शिष्य श्री गुरु बनतो जसे, शिवाची शपथ उर्लिंग पेद्दी प्रिय विश्वेश्वरा. म्हणजे त्यांनी विलीन भावना केवढी कशी असावी, तर हे त्यांनी उर्लिंग पेद्दी हे आपले गुरु होते, उर्लिंग पेद्दी देव त्यांच्याकडून म्हणजे जे जेव्हा दरोडेखोर होते त्या भूमिकेमधून जर आपण पाहिलं तर हे ते बघत असतात की एक गुरु एका माणसाला इष्टलिंग देतोय किंवा इष्टलिंगाची शिकवण देतोय. तर तेव्हा ते बघतात आणि ते गुरुंचे पाया पडतात आणि म्हणतात की मला सुद्धा लिंगायत व्हायचंय, मला सुद्धा तुम्ही ती लिंग दीक्षा द्या. तर ते गुरु जे असतात, गुरु चिडतात आणि ते म्हणतात हा घे दगड आणि जा. म्हणजे हे आपलं साधं मराठी भाषेमधलं की हा घे दगड आणि जा. तर ते चिडून म्हटलेलं असतं. तर ते ऍक्च्युली ते भाषेमध्ये जे म्हणतात घे दगडा जा, ते ऍक्च्युली म्हणताना ते म्हणतात घे दगडा जा. तर उर्लिंग पेद्दी जे दरोडेखोर असतात त्यांना असं वाटतं की हा मंत्र आहे घे दगडा जा. आपण जसं ओम नमः शिवाय म्हणतो किंवा ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः म्हणून आपण आपल्या व्याख्यानाला किंवा याला सुरुवात करतो, तसं ते घे दगडा जा. तर हा दगड जे आहे म्हणजे ते दरोडेखोराला दगड म्हणाले किंवा त्यांनी जो फेकला होता दगड त्याला दगड म्हणाले, पण तो ते मंत्र म्हणून घेतात आणि पुढे मग त्यांचं जेव्हा ते बसव कल्याणमध्ये येतात तेव्हा बसवेश्वरांकडून ते लिंगदीक्षा घेतात. तर हा छोटासा मी संक्षिप्त सांगितलं तर कारण आपल्याला उर्लिंग पेद्दींबद्दल शरण उर्लिंग पेद्दींबद्दल
जी वरची अतिशय मोलाची माहिती आहे ती आपण आज लक्षेटी सरांकडूनच ऐकूया. तर हा छोटासा त्यांच्याबद्दल मी आज सांगितलं की त्यांची पार्श्वभूमी मला सांगायची होती आणि त्यांनी जे अंकित नाम आहे, जे वचनं आहेत, तर त्या वचनांमध्ये त्यांनी उर्लिंग पेद्दी प्रिय विश्वेश्वरा असं अंकित नाम करून त्यांचे वापरलेले आहे. म्हणजे एखादा माणूस किती परिवर्तन होतो आणि म्हणजे विलीन भावना, मी आता जे एक छोटं वचन सांगितलं आणि ते देवाला पण सांगतात की माझ्याशिवाय तू नाही, तुझ्याशिवाय मी नाही. म्हणजे उभय भावना किंवा परस्पर भावना आपण ज्याला म्हणतो. तर पुण्यामध्ये तुम्ही एक म्हणजे जे पुण्यात राहतात त्यांनी एक बघितलं असेल, एक स्टॅच्यू होता बऱ्याच वर्षापूर्वी की जिथं एक आई आपल्या नवीन जन्मत्या बाळाला असं हातात घेऊन अशी उभी आहे आणि ती म्हणते, बाळा तुझ्यामुळे मी आई झाले. म्हणजे हा मातृत्वाचा जो ठेवा आहे नैसर्गिक, तो त्या बाळाने तू मला दिला आहेस, तर मी तुझे आयुष्यभर ऋणी राहील असे ही आई म्हणते. तसंच इथं आपल्याला म्हणतायत की उर्लिंग पेद्दींचं एक असंच वचन आहे की माझ्यात तुझा प्रवेश झाला आणि तुझ्यात माझा प्रवेश झाला. तुझ्याशिवाय देव नाही, माझ्याशिवाय भक्त नाही. इथं एकजीव कोण करतो हे सांगा. मला तुझाच आधार आहे, तुला मीच आधार आहे. यानंतर पडदा कशाला हवा. उर्लिंग पेद्दी प्रिय विश्वेश्वरा. म्हणजे हे 2 वचनं आहेत. त्याच्यावरून आपल्याला दिसतं की किती आध्यात्मिक पातळीवरती त्यांनी उंची गाठली होती. आणि म्हणून आज हा आपला स्पेशल श्रावण मधला आपला हा जो व्याख्यान आहे, हे आपण आज शरण उर्लिंग पेद्दी यांच्याबद्दल माहिती घेऊया. आता इथं शरण आजचे जे डॉक्टर रत्नाकर लक्षेट्टी सर आहे त्यांचं मी स्वागत करते आणि त्यांचा परिचय करून द्यायचा. सर नांदेडमध्ये आहे, नांदेडमधून आहेत आणि सर देगलूर कॉलेज, नांदेडमधल्या देगलूर कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटचे HOD आहेत. मला विशेष महत्व सांगतं की मी सरांना जवळजवळ 10 वेळा विचारलं की सर मला तुमची संक्षिप्त माहिती पाठवा, तर सरांनी मला पाठवली नाही. सर म्हणे माझी एवढीच माहिती सांगा की मी देगलूर कॉलेजचा आहे आणि नांदेडून आहे. म्हणजे ह्याच्यावरनं त्यांच्याबद्दलचा माझा जो अभिमान होता आमचा, तो अतिशय वाढला. कारण मला उत्सुकता वाढली की सर कसं बोलतात. सरांचं मी एक व्याख्यानही ऐकलं होतं की लिंगायत स्वतंत्र धर्माबद्दल एक व्याख्यान ऐकलं होतं आणि अतिशय सुंदर भाषेमध्ये, मोजक्या भाषेमध्ये सरांनी तत्वज्ञान मांडलं होतं. तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की सरांना आपल्या मंचावरती आपण बोलवूया आणि मी इथं परत सरांचं सुस्वागत करते इथं. आणि सर आजचा मंच आपल्याला खुला आहे असं मी सांगते आणि मी 2 शब्द इथं रजा घेते आणि इथं आज जमलेल्या सर्वांना श्रावण मास जो आहे इथे सांगू इच्छिते की दररोज कन्नडमध्ये हे संध्याकाळी प्रोग्राम ठेवतात, पण आपण हा मराठीमध्ये हाचा एकच प्रोग्राम आपण घेऊ शकलो. अजून आपल्याला चांगले श्रोते वक्ते मिळाले तर आपण नक्कीच आपण त्याचं चीज करूया आणि हे घेऊन मी सांगते, थांबते. धन्यवाद आहे. शरणार्थी, आपण चांगल्या प्रकारे स्वागत, प्रस्तावना आणि व्याख्यातेचे परिचय दिलात आणि उर्लिंग पेद्दी बद्दल थोडंसं माहिती सांगितलात. आणि खरंच म्हणजे उर्लिंग पेद्दी म्हणजे खूपच अध्यात्म पातळीचे उंच पातळीमध्ये ते गाठलेले होते. एक साधा चोर दरोडेखोर विरुद्ध दिशेने पोहून शिष्याचं नातं गुरुला स्पर्श करून स्वतः गुरु व्हायचं म्हणजे हे भाग्यच लागतं. पण उर्लिंग पेद्दी बद्दल सविस्तर माहिती आपल्याला डॉक्टर रत्नाकर सर लक्षेटी सर सांगतील. आता व्याख्यानाला प्रारंभ करेल. शरणू सर, आपण चालू करा सर. शरणार्थी, आवाज येतोय माझा? हा येतोय सर, येतोय. ओके. वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला आज 14वं पुष्प या व्याख्यानमालेचं गुंफताना मला मनस्वी खूप आनंद होत आहे. सर्वात प्रथम या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना माझा विनम्र असा शरणार्थ. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. 2 दिवसानंतर आपल्याला स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत.
भारताच्या या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या आणि हा देश स्वतंत्र झाला पाहिजे, सदैव स्वतंत्रच राहिला पाहिजे अशी मनीषा आपल्या उराशी बाळगून सातत्यानं कार्यरत असणाऱ्या सर्वांना मी प्रथमतः शतशः नमन करतो. कारण या सर्वांनी स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे, म्हणून आपल्याला आजचा हा दिवस पाहता येतोय आणि त्या दिशेनं आपल्याला स्वातंत्र्याचा हुंकार देता येतोय. आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर शशिकांत पट्टणजी, डॉक्टर जयश्रीताई पट्टण, ज्यांनी मला सातत्यानं संपर्क करून या वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्यासाठी आग्रह केला. आजच्या कार्यक्रमाचं मधुर आवाजामध्ये संचलन करणारे मल्लिकार्जुन मुळगेजी आणि तितक्याच सुमधुर आवाजामध्ये वचन प्रार्थना गाणाऱ्या ताई विद्या मगदुमजी आणि उपस्थित सर्व बसवादी शरणांच्या मानवतावादी विचारावर प्रेम करणारे सर्व मानवतावादी विचाराचे पाईक, या सर्वांना माझा पुनश्च एकदा शरणोशरणार्थी. विषय उरिलिंग पेद्दी शरण असा मला दिलेला आहे. भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासामध्ये असे अनेक महान विभूती होऊन गेलेले आहेत, ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने या इतिहासाला अधिक समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे. साधारणपणे हा इतिहास वर्धमान महावीर, चार्वाक, महात्मा गौतम बुद्ध यांच्यापासून सुरू होतो, तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंत हा सर्व इतिहास येऊन थांबतो. याच्या दुसऱ्या बाजूला एक दुसरा या पहिल्या विचारधारेला विरोध करणारा एक दुसरा विचार आहे. तोही विचार या विचाराला समजून घेताना मला महत्वाचा वाटतोय, कारण एका बाजूनं मानवमुक्तीचा परिवर्तनवादी विचार आणि त्याला पूरक असं कार्य करणाऱ्या महान विभूतींचा जन्म इतिहासाच्या पटलावर वेगवेगळ्या कालखंडामध्ये होतोय आणि या विचाराला तितक्याच ताकदीनं दाबण्याचा प्रयत्न करणारा देखील प्रतिक्रांतीचा विचार याच देशामध्ये जोमानं पुढे येतोय. अशा एकंदरीत सांस्कृतिक हेराफेरीच्या कालखंडामध्ये सांस्कृतिक परिवर्तनाचा विचार घेऊन 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांचं आंदोलन आणि चळवळ उदयास येत आहे किंवा ती उदयास आलेली आहे. आणि या आंदोलनाला जवळपास आज 21व्या शतकामध्ये जवळपास 900 वर्षाचा कालखंड हा संपून गेलेला आहे. आपण या व्याख्यानमालेला उपस्थित असलेले सर्व श्रोते
बसवादी शरण, लिंगायत आंदोलन, लिंगायत चळवळ, लिंगायत इतिहास, लिंगायत धर्म या सर्वांच्या बाबतीत आपण सर्वजण सुपरिचित आहात. आपल्या सर्वांना हे चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. किंबहुना आपल्यापैकी बरेच जण कन्नड भाषिक आहेत, कर्नाटकाच्या सीमावर्ती भागामध्ये राहणारे आहेत. परंतु काही कामानिमित्त, रोजगारानिमित्त, व्यवसायानिमित्त, शिक्षणानिमित्त आपण पुण्यामध्ये पण बरेच जण राहणारे आहात. त्यामुळे आपल्या सर्वांना 12व्या शतकामध्ये घडलेलं हे मानवमुक्तीचं आंदोलन चांगल्या पद्धतीनं माहीत आहे असा माझा दृढ समज आहे. आणि एवढे चांगले श्रोते जेव्हा व्याख्यानाला उपस्थित असतात तेव्हा वक्त्याची परीक्षा असते आणि त्याही पलीकडे जाऊन शरण उरलिंग पेद्दी यांच्यासारख्या 12व्या शतकातल्या दुर्मिळ व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना वक्त्याची सत्व परीक्षा असते. या दृष्टीनं जेव्हा मला डॉक्टर जयश्रीताई पट्टण यांचा फोन आला की आपण आमच्या वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमालेमध्ये बोलावं, तेव्हा माझ्या समोर अनेक वेगवेगळे विषय होते. परंतु मी मूळचा लातूरचा आहे आणि व्यवसायानिमित्त नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यामध्ये मी राहत असल्यामुळं ताईंनी मला असा आग्रह केला की आपण उरलिंग पेद्दी शरण यांच्या संदर्भाने आपण बोलावं. जेव्हा मी शरण उरलिंग पेद्दींच्या संदर्भातली माहिती या व्याख्यानमालेच्या निमित्तानं चालण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला एक अतीव दुःख झालं. ते असं की 12व्या शतकामध्ये ज्या व्यक्तीनं अध्यात्माच्या क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात, तत्वज्ञानाच्या क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी मारलेली आहे, त्या व्यक्तीचं चरित्र भारताच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये, संत साहित्याच्या इतिहासामध्ये अतिशय दुर्मिळ असं आपल्याला सांगता येईल. या अर्थानं म्हणतोय मी, कारण जेवढी माहिती शरण उरलिंग पेद्दी यांच्या संदर्भामध्ये आपल्याला मिळायला पाहिजे तेवढी माहिती शरण उरलिंग पेद्दी यांची उपलब्ध नाही. हे पहिल्यांदा मला आपल्या सर्वांच्या पुढं नमूद करावं लागेल आणि ते सांगावं लागेल. फार दुर्मिळ माहिती, फार कमी वचनं आणि काही वारंवारिता संदर्भामध्ये व्याख्यानाच्या दरम्यान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं हा सगळा भाग याच्यामध्ये मला पहिल्यांदाच आपल्या सर्वांच्या समोर नमूद करावासा वाटतोय. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांसारख्या अलौकिक प्रतिभा लाभलेल्या, उत्तम समाजाची जाण असणाऱ्या, मानवाबद्दल अतीव कळवळा असणाऱ्या व्यक्तिमत्वाने धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात एक नवा विचार मांडला. या नव्या विचाराला आपण लिंगायत धर्म, लिंगायत तत्वज्ञान, बसवयुग, शरण धर्म अशा अनेक नावानं आपण याला संबोधतो आणि ते समर्पकही आहे आणि ते योग्यही आहे. बसवादी शरणांनी महात्मा बसवण्णांच्या नेतृत्वाखाली जो परिवर्तनाचा विचार, प्रजाप्रभुत्वाचा विचार मांडला होता, या विचारामध्ये सहभागी होण्यासाठी, समाविष्ट होण्यासाठी, संबंध
देशभरातून अनेक शरण या आंदोलनामध्ये आणि चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यापैकी आता आपण स्वातंत्र्यानंतरच्या बदलत्या भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिवेशाचा संदर्भ घेऊन जर बोलायला लागलो तर आजच्या मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रातले देखील अनेक शरण या 12व्या शतकातल्या बसवांना प्रेरित मानव मुक्तीच्या आंदोलनामध्ये, मानवतावादी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यातील एक शरण म्हणजे उरिलिंग पेद्दी होय. तर या उरिलिंग पेद्दींच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक विलक्षण अशी प्रेरणा, एक विलक्षण असं प्रोत्साहन आपल्याला त्यांच्या उपलब्ध असलेल्या चरित्रातून मिळतंय. ते या अर्थानं मिळतंय म्हणजे माणसाच्या समोर आदर्श कुणाचा असावा, व्यक्तीला कार्य करण्यासाठी प्रेरणा कुणाची मिळावी, तर त्या अनुषंगानं आपण म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, मानवी मनानं स्वतःच्या जीवनात आमूलाग्र बदल करून घेण्याचा जर एकदा ठाव घेतला आणि त्या दिशेनं जर मार्गक्रमण केलं तर त्याच्या जीवनामध्ये नंदनवन कशा पद्धतीनं फुलतंय याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे शरण उरिलिंग पेद्दी होय. या अर्थानं मी असं म्हणतोय की शरण उरिलिंग पेद्दीचं चरित्र हे आजच्या नवतरुणांसाठी, नवतरुणींसाठी, विशेषतः सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनामध्ये सामाजिक चळवळीचे अग्रदूत म्हणून जे जे लोक काम करतायत त्या सगळ्यांसाठी शरण उरिलिंग पेद्दींचं चरित्र हे अतिशय मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. 12व्या शतकातल्या शरण आंदोलनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शरणांचं जर चरित्र एवढं प्रेरणादायी आहे तर विचार करा महात्मा बसवण्णांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं चरित्र हे किती प्रेरणादायी असेल. अशा या प्रेरणादायी असलेल्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भामध्ये आपल्याला आजच्या या व्याख्यानमालेमध्ये थोडासा मला जेवढं काही उरिलिंग पेद्दीचं चरित्र उपलब्ध झालंय, कारण सध्या हा सगळा स्वातंत्र्याचा 75 वर्षाचा अमृत महोत्सव आहे. महाविद्यालयीन कामाची अनेक जबाबदारी आहे. कॉलेज आमचं नॅकच्या दिशेनं 3रं सायकल पूर्ण करत आहे. पुढच्या महिन्यामध्ये आमच्या कॉलेजला नॅक कमिटी येणार आहे. जे जे प्राध्यापक वर्ग किंवा उच्च शिक्षणामध्ये काम करत असतील कदाचित त्यांना नॅक ही संकल्पना काय आहे हे माहीत असेल. तर ह्या सगळ्या धावपळीमध्ये मला जे काही साहित्य उपलब्ध झालं त्याच्यावरून मी ही सगळी मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशाच एका महाराष्ट्रातल्या मराठवाडा या प्रांतातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आजचा जो कंधार तालुका आहे, या कंधार तालुक्यामध्ये आपलं कार्य करणाऱ्या शरण उरिलिंग पेद्दीच्या संदर्भामध्ये आपल्याला जाणून घ्यायचंय. हा जो कंधार तालुका आहे, हा कंधार तालुका साधारणपणे 12व्या शतकामध्ये नंद राजाची राजधानी या ठिकाणी होती, असा एक याचा ऐतिहासिक संदर्भ आपल्याला सापडतोय. अशा या कंधार मध्ये उरिलिंग देव नावाचे एक मठाधिपती राहत होते आणि या मठाधिपतींनी च्या नावानं तिथं एक मठ होता आणि या मठाचे जे हे काही मठाधिपती होते हे मठाधिपती 12व्या शतकामध्ये बसव कल्याण येथे महात्मा बसवण्णांच्या व्यक्तिमत्वानं जो मानवतावादाचा विचार पंचक्रोशीमध्ये पेरला होता त्या विचारानं प्रेरित होऊन
उरलिंग देव सातत्यानं बसव कल्याणला जात आहेत. तिथल्या अनुभव मंटपामध्ये ज्ञान प्राप्त करण्याचं आणि अनुभव मंटपामध्ये वचन निर्माण करण्याच्या कार्यामध्ये देखील उरलिंग देव म्हणजे उरलिंग पेद्दी यांचे गुरु हे सातत्यानं तिथं ते काम करतायत, त्याच्यामध्ये ते सहभाग होत आहेत. आणि अनुभव मंटपामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्या विचारावर आणि कार्यावर जो समतावादी विचाराचा प्रभाव पडतोय, त्या विचाराचा धागा घेऊन हे उरलिंग देव मराठवाड्यामधल्या कंधार येथे बसवादी शरणांचं कार्य पुढे नेण्याचं काम करतायत. म्हणजे 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांना बसव कल्याण मंगळवेढा जो महाराष्ट्रातला भाग आहे, या सर्व ठिकाणी काम करत असताना ज्या काही अडचणींचा सामना करावा लागतोय, म्हणजे सामाजिक विषमता आहे, धार्मिक विषमता आहे, स्त्री पुरुष विषमता आहे, म्हणजे लिंगावर आधारित भेद आहेत, जातीवर धर्मावर आधारित भेद आहेत. या सगळ्या भेदांचा सामना उरलिंग देवांना देखील कंधारमध्ये काम करताना होतोय. परंतु या सगळ्या अडचणींना कशा पद्धतीनं सामोरं जायचं याचे बाळकडू म्हणा किंवा याचं प्रशिक्षण अनुभव मंटपामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक शरणांना मिळत असत. आणि ती प्रेरणा उरलिंग देवांच्या मनामध्ये असते आणि तो धागा घेऊन ते त्या म्हणजे या सगळ्या कंधारच्या परिसरामध्ये महात्मा बसवण्णांचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं कार्य करतायत. आणि त्यांच्या या कार्यामध्ये कंधारमधले अनेक जे व्यक्ती आहेत, म्हणजे विशेषतः दलित आहेत, हे सगळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन उरलिंग देवांच्या या समाज परिवर्तनाच्या कार्यामध्ये त्यांना सहकार्य करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये करतायत. उरलिंग देवांचा हा जो काही समाज परिवर्तनाचा विचार आहे, या विचाराला तीव्र विरोध करणाऱ्यांनी उरलिंग देवांचं जे मठ आहे कंधार मधलं, ते मठ देखील अनेक वेळा जाळल्याचे संदर्भ इतिहासामध्ये आपल्याला दिसतायत. तरी या सगळ्या प्रतिक्रांतीला बाजूला सारून तिला सक्षमपणे विरोध करून, विशेषतः मानवतावादाच्या आधारावर हा सगळा विरोध करून, लोकशाही तत्वाच्या आधारावर हा सगळा विरोध करून उरलिंग देव आपलं हे सगळं कार्य चालू ठेवतात. आणि नांदेडमध्ये शरण सुरैया नावाचा एक शरण आहे, जो व्यवसायाने म्हणजेच कायकाने तो व्यापारी आहे. आणि या शरण सुरैयाला उरलिंग देव इष्टलिंगाची दीक्षा देत आहेत. आणि जेव्हा शरण सुरैयाला उरलिंग देव इष्टलिंगाची दीक्षा देतात, तेव्हा हा संपूर्ण इष्टलिंग दीक्षेचा जो सोहळा आहे, हा मंगलमय, आनंददायी असणारा आणि मानवी मनावर एक वेगळ्या प्रकारची सांस्कारिक छाप सोडणारा हा जो इष्टलिंग दीक्षेचा कार्यक्रम आहे, हा दीक्षेचा कार्यक्रम शरण उरलिंग पेद्दी हा शरण सुरैयाच्या घरामध्ये चोरी करण्यासाठी जातोय आणि तिथं गेल्यानंतर तो हा सगळा सोहळा पाहतोय. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्याचं हृदय परिवर्तन होतंय आणि त्याचं मन परिवर्तन होतंय. जगाच्या इतिहासामध्ये एखाद्या आध्यात्मिक संस्कारानं आपलं हृदय परिवर्तन होणारा
विचार परिवर्तन होणारा मन परिवर्तन होऊन एका अनैतिक समाज विघातक अमानवी कार्य करणाऱ्या व्यक्तीवर हा सगळा प्रभाव पडतोय आणि तो व्यक्ती क्षणाचाही विचार न करता घरी जाऊन आपली जी पत्नी आहे काळवा, बऱ्याच पुस्तकामध्ये काळम्मा असा देखील यांचा उल्लेख आहे, यांच्यासोबत हा सगळा संवाद करतोय आणि आपलं जे चोरी करण्याचं दरोडे घालण्याचं कायक आहे ते कायक तो सोडून देतोय. ही घटना आपल्यासाठी म्हणजे खूप प्रेरणादायी असणारी घटना आहे. ती या अर्थानं आहे की मानवी मन हे अतिशय संवेदनशील आहे. कधी केव्हा आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर मानवी मनाला कोणती घटना स्पर्श करून जाईल, आघात करून जाईल आणि नवी झळाळी किंवा एक नवी प्रेरणा देऊन जाईल हे सांगता येत नाही. परंतु हे त्यांच्याच बाबतीमध्ये घडतंय ज्यांच्या मनात किंवा ज्यांच्यामध्ये शरण उरलिंग पेद्दी सारखं मन आणि हृदय आहे. या घटनेमधून आपल्याला असं सांगता येते की शरण उरलिंग पेद्दी हा जरी व्यवसायानं किंवा कायकानं तो चोर आणि दरोडेखोर असला तरी त्याच्यात आध्यात्मिक भूक मात्र प्रचंड आहे आणि त्याची ही आध्यात्मिक भूक भागवण्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शनाची, योग्य गुरुची आवश्यकता आहे आणि ती भूक उरलिंग देव भागवतील या आशेनं तो उरलिंग देवाकडं या घटनेनंतर पाहायला लागतोय. आणि हा सगळा संवाद तो घरी गेल्यानंतर अगदी दुःखी खिन्न अवस्थेमध्ये आणि तितक्याच प्रसन्नतेनं तो आपल्या पत्नी सोबत या सगळ्या प्रसंगाबद्दलची चर्चा करतोय. आणि साहजिक आहे भारतीय संस्कृतीमध्ये म्हणा किंवा कोणत्याही कल्चरमध्ये म्हणा कोणत्याही स्त्रीला असं कधीच वाटणार नाही की तिचा पती हा दरोडेखोर असावा, तो चोर असावा, डाकू असावा, तो दुसऱ्याची हत्या करतो, दुसऱ्याचा जीव घेतो आणि त्याच्या घरचं सगळं लुटून आणतो आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह भागवतो. अशा प्रवृत्तीचा, अशा व्यवसायाचा, अशा विचाराचा पती आपला असावा असं कोणत्याही स्त्रीला वाटणार नाही. आणि म्हणून ती असं म्हणते, जेव्हा त्यांचा संवाद चालतो तेव्हा ती असं म्हणते की अशा पद्धतीचं कायक आपण करू नये याबद्दल मी आपल्याला सातत्यानं सांगते, परंतु आपण माझं काही ऐकत नाही आणि आपण आपलं हे जे कायक आहे हे कायक आपण काही सोडून देत नाही. असा कोणता चमत्कार म्हणा किंवा असा कोणता परिस्पर्श आपल्याला कालच्या रात्री झालेला आहे की ज्याच्यातनं आपण हे सगळं मन परिवर्तनाचा विचार, हृदय परिवर्तनाचा विचार आणि अनैतिकतेतून नैतिकतेच्या दिशेनं, मानवतावादाच्या दिशेनं, डायरेक्ट अहिंसेच्या दिशेनं आपण जाण्याच्या दिशेनं आपण आपली भाषा बदलताय. कारण साधारणपणे कोणत्याही घरात विशेषतः जेव्हा पती असेल किंवा पत्नी असेल यांचा जो हावभाव आहे किंवा यांची जी काही देहबोली आहे त्याच्यातला फरक हा चटकन या दोघांना एकमेकांच्या भाषेत, देहबोलीमध्ये झालेला फरक हा पटकन कळतो. तितक्याच तत्परतेनं आणि पटकन काळवा शरण उरलिंग पेद्दीमध्ये झालेला हा बदल त्याच्याकडे ती लक्ष वेधते आणि त्या संदर्भामध्ये ती
शरण उर्लिंग पेद्दीला तात्काळ प्रश्न विचारते. आता मुळामध्ये हा पेद्दी जो आहे याचे वचन साहित्यामध्ये किंवा शरण साहित्यामध्ये पेद्दी अण्णा असा पण एक संदर्भ आपल्याला इथं दिसतोय. आणि हा मोठ्या प्रमाणामध्ये काही पुस्तकामध्ये हा पेद्दी मूळचा आंध्र प्रदेशहून तो इकडं मराठवाड्यामध्ये किंवा नांदेडला आलेला आहे असेही काही संदर्भ आहेत. तर काही पुस्तकामध्ये पेद्दी आणि काळव्वा हे दोघेही कंधारचेच आहेत असेही पुस्तक काही पुस्तकामध्ये हे संदर्भ आहेत. म्हणजे शरण सुरैयाच्या घरी उरलिंग देवाकडून शरण सुरैयाला जी काही इष्टलिंग दीक्षा दिली जाते आणि हा इष्टलिंग दीक्षेचा सगळा नयनरम्य मनामध्ये अतिशय प्रसन्नतेचा आणि प्रज्वलतेचा भाव निर्माण करणारा सोहळा हा उरलिंग देव आणि त्यांच्या घरचा हा सगळा सोहळा जेव्हा पेद्दी नावाचा चोर पाहतोय तेव्हा त्याला अतिशय एक वेगळी स्वानुभूती होते आणि त्या स्वानुभूतीनं प्रेरित होऊन तो घरी जातो आणि घरी गेल्यानंतर हे सगळं जे काही तो पाहतो या सगळ्या वातावरणानं त्याच्यातल्या दुष्ट प्रवृत्तीवर मात केलेली आहे. म्हणजे जसं आपण वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला असं आपण म्हणतो किंवा जसं इकडं गुरु द्रोणाचार्यांची फक्त मूर्ती पाहून एकलव्य धनुष्यबाण चालवायला शिकतो अगदी तशाच पद्धतीचा बदल इथं उरलिंग देवांनी जी काही शरण सुरैयाला इष्टलिंग दीक्षा दिलेली आहे तो दीक्षेचा कार्यक्रम पाहून पेद्दी जो चोर आहे त्याच्यामध्ये हा सगळा तो बदल होतोय आणि हा बदल जो काही होतोय तो अगदी आनंदानं आपल्या पत्नी सोबत त्याची तो चर्चा करतोय. मग ही चर्चा केल्यानंतर त्याच्या मनामध्ये म्हणजे दोघांच्याही विशेषतः सतीपतीच्या मनामध्ये असा भाव येतोय की आपण दोघांनीही उरलिंग देवाकडे जावं आणि आपल्यालाही अशा पद्धतीची इष्टलिंग दीक्षा त्यांनी आम्हाला द्यावी अशा पद्धतीची विनंती आपण उरलिंग देवांना करावी असा एक सदविचार त्यांच्या मनामध्ये येतो. म्हणजे अगदी जशा पद्धतीनं शरण हरळय्याच्या मनामध्ये महात्मा बसवण्णांप्रती भाव व्यक्त होतो म्हणजे राज्याचा महामंत्री आहे आणि तो माझ्यासारख्या शूद्राला घोड्यावरून उतरून अगदी विनम्र होऊन नम्रतेनं शरणार्थ म्हणतोय हा जो काही भाव हरळय्याच्या मनामध्ये निर्माण होतो आणि हरळय्या आपल्या घरी येतो आणि कल्याणम्माशी तो संवाद साधतो आणि ते दोघं आपली मांडीची कातडी काढून अगदी सुंदर आकर्षक अशी मानवाच्या कातडीने बनवलेली जोडे महात्मा बसवण्णासाठी बनवतायत आणि ती एक भावना व्यक्त करतायत. अगदी तशाच पद्धतीचा एक भाव पेद्दी चोर त्याच्या मनामध्ये आणि त्याची जी काही पत्नी आहे काळव्वा या दोघांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग ते पुन्हा आपले जे उरलिंग देव आहेत कंधार इथल्या मठाचे मठाधिपती आहेत त्यांच्याकडं ते जातात आणि त्यांना सांगतात की बाबा अशा पद्धतीनं कालच्या रात्री मी एका घरी चोरी करायला आलो होतो आणि तुम्ही तिथं इष्टलिंग दीक्षा दिली आणि ते सगळं पाहून माझं हृदय परिवर्तन झालंय, माझं मन परिवर्तन झालंय, माझं कार्य परिवर्तन झालंय आणि मी अगदी कृतिप्रवणशील झालेलो आहे आणि मला देखील आपण दीक्षा द्यावी अशा पद्धतीची विनंती जेव्हा
पेद्दी हा उरलिंग देवांना करतोय तेव्हा उरलिंग देव त्याला सांगतात, सदाचाराचा सल्ला देतात, जीवन कशा पद्धतीनं माणसानं जगलं पाहिजे हे सगळं ते पेद्दीला सांगतात आणि पूर्वीचा कायक सोडून त्याला दुसरा कायक ते देतात, लाकडं मोळी विकण्याचा वगैरे वगैरे. इथं मी असं म्हणेन की जेव्हा चोरी करणारा उरलिंग पेद्दी आहे तो एका इष्टलिंग दीक्षेच्या कार्यक्रमाच्या पाहण्यामुळं जर तो आपला चोरी करण्याचा कायक सोडतोय आणि लाकडाची मोळी विकून सदाचारी जीवन जगण्याचा निर्धार करतोय, तर मला असं वाटतंय की हा पेद्दी जो चोर आहे त्याचा शरण उरलिंग पेद्दी बनण्याच्या दिशेनं त्यांनी टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. किंबहुना त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर त्याचा हा पुनर्जन्म आहे. मी पुनर्जन्म हा शब्द वापरल्यानंतर कदाचित आपल्या पैकी अनेक जणांना असं वाटलं असेल की लिंगायत तत्वज्ञानामध्ये, लिंगायत साहित्यामध्ये पुनर्जन्मासारख्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या शब्दाला किंवा प्रथेला किंवा संस्काराला कसल्याही प्रकारचा आधार नाही याची मला परिपूर्ण माहिती आहे. परंतु पुनर्जन्म मी या अर्थानं असं म्हणतोय की या जन्मामध्ये म्हणजे बसवादी शरणांच्या विचारानं प्रेरित होऊन उरलिंगदेव मराठवाड्यामध्ये येऊन कंधारी इथं काम करतायत आणि तोच विचार पेद्दी चोर याला पटतोय आणि तो या विचाराच्या दिशेनं मार्गक्रमण करून आपलं जीवन जगण्याचा विचार आणतोय आणि तशा पद्धतीनं तो जीवन जगायला प्रारंभ करतोय. कल्पना करा, आपण अनेक चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे, एखादा व्यक्ती चोर असतो आणि तो प्रियसीच्या प्रेमामध्ये पडतो आणि तिच्या प्रभावाने तो आपलं चोरी करण्याचं काम सोडतो आणि एक सज्जन पुरुष म्हणा किंवा एक संस्कारिक पुरुष म्हणून तो जीवन जगायला चालू करतो. तर त्याला किती त्रास होतो हे आपण अनेक चित्रपटामधून पाहिलेलं आहे. समाज त्याला कशा पद्धतीनं टोमणे मारतो किंवा तो पूर्वी ज्यांच्या सहवासामध्ये राहत असतो ती लोक त्याला कशा पद्धतीनं त्रास देतात. कदाचित अशा पद्धतीचा सगळा संस्कारिक त्रास किंवा इतर अनेक सामाजिक त्रास त्या काळामध्ये पेद्दी चोर याला देखील झाला असेल. परंतु तो या सगळ्या त्रासाला बाजूला ठेवतोय आणि आता आपल्याला हे करायचंच नाही अशा पद्धतीचा मनस्वी निर्धार तो करतोय आणि तो बसवादी शरणांनी घालून दिलेला जो सदाचाराचा मार्ग आहे, शरण धर्माचा मार्ग आहे, लिंगायत विचाराचा मार्ग आहे, त्या दिशेनं आता आपण गेलं पाहिजे आणि आपल्या जीवन जगण्याचा जो मार्ग आहे, जी दिशा आहे ती आपण आता बदलणं खूप आणि खूप गरजेचं आहे असा विचार मनामध्ये आणतोय आणि त्या दिशेनं आपल्या गुरुच्या समोर तो अगदी विनम्र होऊन नतमस्तक होतोय. परंतु उरलिंग देव हे अनुभव मंडपामध्ये तावून सलाखून तयार झालेले असतात. उरलिंग देव महात्मा बसवण्णांच्या सहवासामध्ये, चन्न बसवेश्वरांच्या सहवासामध्ये, अक्क महादेवीच्या सहवासामध्ये, अक्क नागलांबिकेच्या सहवासामध्ये आणि आपल्या अनुभव मंडपाचे जे पहिले अध्यक्ष आहेत अल्लम प्रभुदेव यांच्या सहवासामध्ये ते बसव कल्याण मध्ये राहिलेले असतात. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये जेव्हा पेद्दी चोर
त्यांना प्रश्न करतो की मलाही आपण इष्टलिंग दीक्षा द्यावी आणि मला हा सज्जनतेचा मार्ग दाखवावा, असा प्रश्न जेव्हा पेद्दी चोर करतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की खरोखरच एक इष्टलिंग दीक्षेचा कार्यक्रम पाहिल्याने या पेद्दीचं हृदय परिवर्तन, मन परिवर्तन, मत परिवर्तन झालं असेल का? तो पुढच्या त्याच्या आयुष्यामध्ये खरोखरच सदाचारानं वागेल का? किंवा जो व्यक्ती चोरी करण्याचं काम करतोय, जो व्यक्ती दरोडेखोरीचं काम करतोय, जो व्यक्ती दुसऱ्याचा जीव घेतोय, हिंसा करतोय, हिंसेवरच ज्याचा उदरनिर्वाह आहे, अशा व्यक्तीची खरोखरच इष्टलिंग दीक्षा घेण्याची पात्रता आहे का? असे काही प्रश्न उरलिंग देवांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत आणि हे प्रश्न अतिशय योग्य असे प्रश्न आहेत. ते या अर्थानं योग्य असे प्रश्न आहेत कारण की कोणतंही सामाजिक परिवर्तनाचं, सामाजिक चळवळीचं काम करत असताना या समाज परिवर्तनाच्या कार्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची योग्यता असणं, ते व्यक्ती अतिशय पात्रतेचे असणं गरजेचं आहे. अपात्रतेच्या लोकांना जर चळवळीमध्ये आपण सहभागी करून घेतलं, परिवर्तनाच्या विचारामध्ये सहभागी करून घेतलं, तर तो विचार नष्ट व्हायला वेळ लागत नाही. कारण हा जो शरण साहित्याचा लिंगायत तत्वज्ञानाचा विचार आहे, तो विचार असंख्य शरणांच्या प्रचंड अशा त्यागातून, बलिदानातून तयार झालेला विचार आहे. अशा विचाराची धुरा, अशा विचाराचं पाईकत्व जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे देण्याचा विचार करतो तेव्हा त्या व्यक्तीची परीक्षा घेणं म्हणा किंवा त्या व्यक्तीची गुणवत्ता तपासणं हे योग्य आहे. कारण तो व्यक्ती जर गुणवान असेल, धनवान नसला तरी चालेल, त्या व्यक्तीकडच आपल्याला आपल्या विचाराची धुरा सोपवणं गरजेचं आहे. असा विचार उरलिंग देवाच्या मनामध्ये येतो आणि जेव्हा पेद्दी चोर हा इष्टलिंग दीक्षेची याचना उरलिंग देवांकडे करतो तेव्हा उरलिंग देवाच्या मनामध्ये सगळे प्रश्न येतात आणि ते त्याला असं उत्तर देतात की जोपर्यंत शिवाची आज्ञा होत नाही तोपर्यंत मी तुला इष्टलिंग दीक्षा देणार नाही, आणि जेव्हा मला शिवाकडून ही सगळी आज्ञा होईल तेव्हा मी तुला इष्टलिंग दीक्षा देतो. तोपर्यंत तू तुझं संपूर्ण आयुष्य सदाचारानं जगायला सुरू कर. अशा पद्धतीचा गुरुचा उपदेश सती आणि पती दोघं घेतायत. म्हणजेच पेद्दी चोर आणि त्याची पत्नी काळवा घेतायत. गुरुनी दिलेला हा जो सगळा उपदेश आहे, हा सगळा उपदेश घेतल्यानंतर हा पेद्दी चोर जो आहे, जो शरण होण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय, तो त्यांनी सांगितलेलं जे कायक आहे, म्हणजे लाकडाची मोडी, जंगलामध्ये जायचं, लाकडं तोडायची, त्याची मोडी करायची, ते बाजारामध्ये विकायचं आणि त्याच्यातून आपल्याला जे काही पैसे मिळतात त्याच्यातनं तो उदरनिर्वाह चालवायचा. अशा पद्धतीचा हा कायक पेद्दी यांचा आहे. आता आपण आज 21व्या शतकामध्ये आहोत. विज्ञानानं खूप मोठी प्रगती केलेली आहे. अशा काळामध्ये लाकडाची मोळी विकून आपला जीवन जगण्याचा उदरनिर्वाह भागवणारे व्यक्ती किंवा अशा पद्धतीचा व्यवसाय असतो आणि तो आहे असं जर आपण सो कॉल्ड वेल
सोसायटीमध्ये राहणाऱ्या जर नवतरुणांना आपण सांगायला लागलो तर कदाचित त्यांना ते खरं पण वाटणार नाही, परंतु हा पेद्दी तशा पद्धतीचा व्यवसाय करतोय आणि तो गुरुला प्रभावित करण्याचं काम करतोय, गुरुचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याच्यासाठी आणि गुरुनी आपल्याला इष्टलिंग दीक्षा द्यावी किंवा गुरुनी आपल्याला जो सदाचाराचा उपदेश दिलेला आहे त्या उपदेशाप्रती उत्तरदायी होण्यासाठी म्हणून तो दररोज जंगलामधून 2 मोळी लाकूड कापून आणतो आणि 1 मोळी बाजारामध्ये विकतो, त्याच्यातल्या पैशातून स्वतःचा उदरनिर्वाह करतो आणि दुसरी जी मोळी आहे लाकडाची ती दररोज सकाळी उरलिंग देव यांच्या मठामध्ये ती मोळी तो टाकतोय. असा उपक्रम त्याचा बरेच दिवस चालतोय आणि उरलिंग देवांच्या जेव्हा हे लक्षात येतं की दररोज सकाळी सकाळी अशा पद्धतीची मोळी मठामध्ये कोण आणून टाकतंय आणि अशा पद्धतीचं फुकटचं जे जळण आहे ते आपल्या मठामध्ये कोण आणून टाकतंय हा प्रश्न उरलिंग देवाला पडतो. कारण बसवादी शरणांनी जे साहित्य लिहिलंय, बसवादी शरणांनी जीवन जगण्याचा जो आदर्श घालून दिलेला आहे, या आदर्शामध्ये फुकट कुणाचं काही खायचं नाही हा कानमंत्र आणि मूलमंत्र बसवादी शरणांनी घालून दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही पहा 12व्या शतकामध्ये बसव कल्याण मध्ये आपल्याला आयतखाऊ प्रवृत्तीचा कोणी माणूस दिसत नाही किंवा भीक मागून आपली उपजीविका भागवणारा कोणीही व्यक्ती या चळवळीमध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणजे एवढं कायकप्रिय बसवांनांनी त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व शरणांना आणि तत्कालीन सर्व जंगमांना बसवण्णांनी बनवलेलं होतं. कारण श्रम संस्कार मानवी मनाला, मानवी शरीराला एक वेगळा आकार, एक वेगळी दिशा देतात, जगण्याची एक नवी ऊर्जा देतात. म्हणून आपण जे कायक करतो त्या कायकातून आपल्याला जे मिळतं त्याच्यातनच आपण आपली उपजीविका चालवायची. फुकट आपण काही खायचं नाही आणि या पृथ्वीवर, या समाजावर आपण कसल्याही प्रकारचा भार म्हणून जीवन जगायचं नाही, असा एक कायकवादी विचार 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी मांडलेला आहे, जो प्रस्तावनेमध्ये डॉक्टर जयश्रीताई पट्टण यांनी सांगितल्याप्रमाणे मॅग्ना कार्टा सनदेच्या आधी हा सगळा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आध्यात्मिक, लोकशाहीचा विचार बसवण्णांनी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रेरित होऊन त्यांच्या सोबत आलेले, म्हणजे बसवण्णांचं व्यक्तिमत्वच अगदी असं म्हणजे लोहचुंबकासारखं होतं की त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्या दिशेनं खेचला जायचा, तो ऑटोमॅटिक खेचला जायचा. का? कारण त्यांच्या व्यक्तिमत्वामुळं. कारण बसवण्णांनी कधी कुणाला फुकट काही वाटलेलं नाही, कधी कुणाला त्यांनी काही आमिष दिलेलं नाही, कधी कुणासाठी कोणती घोषणा त्यांनी घोषित केलेली नाही, काहीच केलेलं नाही. परंतु त्यांनी जो विचार मांडला तो विचार देशातल्या अनेक लोकांना पटला आणि अनेक लोक त्या दिशेनं आकर्षित गेले, होत गेले. त्याच्यातले एक उरलिंग देव आणि या उरलिंग देवांच्या सहवासामध्ये आलेला पेद्दी चोर हा देखील या विचाराच्या दिशेनं मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होतोय आणि दररोज एक लाकडाची मोळी उरलिंग देवांच्या मठामध्ये आणून टाकतोय. आणि हे सगळं पाहिल्या जेव्हा उरलिंग देव पाहतात तेव्हा ते ठरवतात की उद्या प्रातः सकाळी हा मोळी आणून टाकणारा कोण आहे त्याला आपण पकडायचं. म्हणून उरलिंग देव प्रातः सकाळी लवकर उठून त्या चोराला दिसणार नाही अशा पद्धतीनं ते मठामध्ये आडोसा धरून थांबतात. आणि जेव्हा केव्हा हा पेद्दी चोर
मठामध्ये मोळी टाकतो ते तात्काळ त्याच्या समोर जाऊन उभा टाकतात आणि त्याला ते प्रश्न करतात की तू अशा पद्धतीनं का करतोस. तर तेव्हा उरलिंग देवाला हा पेद्दी म्हणतो की तुम्ही मला जो सदाचाराचा संदेश आणि उपदेश दिलेला आहे त्या दिशेनं मी मार्गक्रमण करतोय आणि त्याच्यातून उत्तराई व्हावं म्हणून मी अशा पद्धतीनं हे काम करतोय. आणि माझी विनंती आहे की आपण मला इष्टलिंग दीक्षा द्यावी. म्हणजे त्याचं हे सगळं काम पाहून उरलिंग देव त्याला इष्टलिंग दीक्षा देतात. इष्टलिंग दीक्षा घेतल्यानंतर व्यक्तीच्या जीवनामध्ये असा काय बदल होतो. म्हणजे आपल्याला कदाचित इथे एक प्रश्न पडत असेल की पेद्दी जो व्यवसायानं चोर आहे तो उरलिंग देवाकडं इष्टलिंग दीक्षेचा आग्रह का करतोय. असा काय बदल त्याच्या जीवनामध्ये होणार आहे ज्यामुळं तो इष्टलिंग दीक्षेची मागणी करतोय. तर त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की इष्टलिंग दीक्षा घेतल्यानंतर त्याचं पूर्वाश्रमीचं जे काही त्याच्या नावाभोवती चिकटलेलं जे काही त्याचं पेद्दी चोर नावाचं जे वलय आहे ते वलय एका झटक्यामध्ये निघून जाणार आहे. या अर्थानं हा त्याचा पुनर्जन्म आहे. हा एक विचार कदाचित पेद्दीच्या मनाला आणि काळवाच्या मनाला स्पर्श करून गेला असेल. दुसरं, या दोघांच्या मनामध्ये जी काही आध्यात्मिक भूक आहे, ज्ञान प्राप्त करण्याची जी काही लालसा आहे, परंतु अस्पृश्य असल्यामुळं आणि समाजानं सातत्यानं वाळीत टाकण्याची वागणूक दिलेली असल्यामुळं आपल्याला हे शक्य झालं नाही. आता आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये संधी मिळते तर त्या दिशेनं आपण मार्गक्रमण करायला काय हरकत आहे. कारण 12व्या शतकाचा हा सगळा चतुर्वर्ण व्यवस्थेचा आणि मनुस्मृतीच्या प्रभावाचा जर हा सगळा कालखंड पाहिला तर अशा कालखंडामध्ये शरण उरलिंग पेद्दी हे जन्माने अंत्यज म्हणून जन्माला आलेले आहेत. परंतु भक्तीच्या आधारे, ज्ञानाच्या आधारे, निष्ठेच्या आधारे, तपोबलाच्या साधनेनं अग्रज होण्याच्या दिशेनं आपण आपला प्रवास करू शकतो असा आत्मविश्वास असणारं हे शरण दाम्पत्य आहे. आणि या शरण दाम्पत्यानं या दिशेनं आपल्याला जाता येतंय आणि त्याची एक पहिली शिडी म्हणून इष्टलिंग दीक्षा आहे ती आपण घ्यावी असा एक विचार कदाचित शरण पेद्दीच्या मनामध्ये आला असेल. दुसरं, इष्टलिंग दीक्षा घेतल्यानंतर उरलिंग देवासारख्या आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठत्व प्राप्त केलेल्या गुरुच्या सहवासात आपल्याला राहता येईल. सज्जनाचा सहवास आपल्याला मिळेल, कारण तो बसवांनांच्याही काळामध्ये दुर्मिळ होता आणि आजच्याही काळामध्ये तो दुर्मिळ आहे. आणि असा दुर्मिळ असलेल्या सज्जनांचा सहवास अनेक व्यक्तींना व्हावा असे सज्जन रूपी शरण महात्मा बसवण्णांनी निर्माण केलेले होते. कदाचित त्या दिशेनं आपल्याला जाता येईल ही पेद्दी चोर यांच्या मनामध्ये असलेली एक मनाच्या कोपऱ्यातली अतीव इच्छा त्याला ती सगळं जागं करते आणि इष्टलिंग दीक्षा घेण्याच्या दिशेनं त्याला ती आग्रही बनवते. चौथा मुद्दा यामध्ये मला असा वाटतोय की हा जो पेद्दी आहे, म्हणजे जो व्यवसायानं
चोर आहे त्याचं एकंदरीत नंतरचं सगळं जर साहित्य आपण वाचलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे उरलिंग देवांनी त्याच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीचं वर्णन केलेलं आहे ते सगळं वर्णन जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतंय की अतिशय प्रगाढ अशी बुद्धी असलेला ज्ञान मिळवण्याच्या दिशेनं तीव्र इच्छा असलेला हा शरण आहे. आणि या म्हणजे पेद्दीला जर आपण इष्टलिंग दीक्षा दिली तर एक सच्चा शरण आपल्या या सगळ्या विचारामध्ये येईल असा एक कदाचित विचार उरलिंग देवांच्या मनामध्ये देखील आलेला असेल. म्हणून ते शरण ते पेद्दी चोर यांना दीक्षा देतात आणि त्यांना लिंगायत बनवतात असं आपण म्हणावं. अलीकडच्या काळामध्ये इष्टलिंग दीक्षेचे अनेक नवनवीन प्रयोग आपण नवनवीन बातम्या आपण वाचतो ते संदर्भ वेगळे आहेत आणि इथं उरलिंग देवांनी पेद्दी चोर यांना दिलेले हे सगळे संदर्भ वेगळे आहेत. इष्टलिंग दीक्षा घेतल्यानंतर आणि उरलिंग देवांच्या सहवासामध्ये कंधारच्या मठामध्ये राहिल्यानंतर पेद्दी आपल्या अध्ययनाच्या प्रक्रियेकडं अतिशय गंभीरतेनं वाटचाल करायला लागतात आणि त्या काळामध्ये वेद, आगम, पुराण, उपनिषद या सगळ्यांचा ते संस्कृत भाषेमध्ये आणि कन्नड भाषेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते त्याचा अभ्यास करतात आणि त्याच्यातले जे काही श्लोक आहेत मग ते अथर्ववेद असेल, यजुर्वेद असेल, ऋग्वेद असेल, पुराण असतील, आगम असतील ते सगळे समजून घेतात. आणि बसवादी शरणांनी जी एक नवी वचन साहित्याची रूपरेषा मांडलेली आहे त्या दिशेनं मोठ्या प्रमाणामध्ये तत्वज्ञानावर आधारित असलेल्या वचनांची मांडणी या शरण उरलिंग पेद्दी यांच्या माध्यमातून नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. त्यांच्या एकंदरीत सगळ्या वचन साहित्याच्या संदर्भामध्ये जर आपण बोलायचं ठरवलं तर समाजामध्ये त्या काळात असलेली जी वर्णाश्रम पद्धत आहे किंवा स्पृश्य अस्पृश्य भेद आहे याच्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आहे. कारण हे सगळं त्यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या जीवनामध्ये उपभोगलेलं आहे. याचे सगळे चटके त्यांनी सोसलेले आहेत आणि ते मानवी जीवनामध्ये किती घातक असते, त्याची दाहकता किती असते याची सर्व स्वानुभूती उरलिंग पेद्दी यांना होती. म्हणून ते स्वतः आपल्या वचनामधून त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका करतायत. त्यांची सगळी जी काही वचनं आहेत म्हणजे 12वं शतक हे जरी अंधकाराचं शतक म्हणून ओळखलं जात असलं, 12वं शतक जरी भारतीय सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भानं विषमतेचं शतक म्हणून ओळखलं जात असलं तरी अशा युगामध्ये एक पुरोगामित्वाचा नवा विचार घेऊन वचन साहित्याची मांडणी मोठ्या प्रमाणामध्ये ते करतायत. देवळामध्ये जाऊन देवळातल्या ईश्वराची पूजा करणं, त्याच्यासाठी त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये बेल फूल वाहणं. आता श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरोघरामध्ये आता सगळं हे चालतंय. मोठ्या प्रमाणामध्ये श्रावणामध्ये पर्यावरण निसर्ग हा फुललेला असतो आणि आपण आपली भक्ती भागवण्यासाठी या निसर्गाची या पर्यावरणाची मोठ्या प्रमाणामध्ये हेळसांड करतो. मोठ्या प्रमाणामध्ये आपण झाडाची फुलं तोडतो, पानं तोडतो, बेल तोडतो आणि आपण ते सगळं करतो. तर हे सगळं अतिशय चुकीचं आहे आणि
आपल्याला जर पूजाच करायची असेल, आपल्याला जर अर्चाच करायची असेल, तर ती आपण अंतःकरणातून केली पाहिजे. त्याच्यासाठी कसल्याही प्रकारचं सोंग किंवा कसल्याही प्रकारचं ढोंग किंवा कसल्याही प्रकारचं अवैदिक काम आपण करू नये असा आणि असा एक मेसेज ते आपल्या वचन साहित्यातून देत असताना आपल्याला दिसतायत. किंवा शरण सती आणि लिंगपती हा एक नवा विचार आपल्या लिंगायत तत्वज्ञानामध्ये आणि लिंगायत साहित्यामध्ये मांडण्यात आलेला आहे. जगामध्ये अनेक आपण काय म्हणू परिवर्तनाचा विचार मांडणारी अनेक चळवळी झालेल्या आहेत. गौतम बुद्धानं या संदर्भामध्ये मोठं काम महात्मा गौतम बुद्धांनी केलेलं आहे. या सगळ्यांपैकी इथं एक वेगळेपण असं आहे की या लिंगायत आंदोलनामध्ये किंवा बसवादी शरणांच्या साहित्यामध्ये जेवढं स्थान पुरुषाला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अतिशय महत्वाचं स्थान हे महिलेला आहे, स्त्रियांना आहे. म्हणून लिंगायत आंदोलन हे गृहस्थाश्रमी लोकांनी एकत्रित येऊन केलेलं आंदोलन आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणून शरण उरलिंग पेद्दी आणि शरणी काळोवा हे दोघं एकत्रित होऊन अगदी मनोभावे सहृदयपूर्वक उरलिंग देवाकडनं इष्टलिंग दीक्षा घेतात आणि दोघही वचन साहित्याच्या निर्मितीच्या दिशेनं आपली पावलं टाकतात आणि समर्पक अशी तात्विक पार्श्वभूमीवर आधारित असलेली जीव आणि शिव यांच्या संबंधाबद्दलचं तात्विक विवेचन ते आपल्या वचनामधून करतायत. लक्षात घ्या, जीव आणि शिव हा अतिशय न समजणारा किंवा समजायला अतिशय किचकट असलेला विषय जो तत्वज्ञानाच्या भाषेमधून आपल्याला समजून घ्यावा लागतो. त्या विषयावर उरलिंग पेद्दी जो पूर्वीचा चोर आहे तो याच्यावर वचन साहित्य लिहितोय, याच्यावर तो मांडणी करतोय. म्हणजे उरलिंग देवाच्या किती मोठा सहवास आणि प्रभाव या पेद्दीवर आहे आणि या पेद्दीची योग्यता पाहून, त्याची क्षमता पाहून उरलिंग देव त्याला आपलं नाव देतायत आणि मग या देशाच्या संत साहित्याच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये पेद्दी याचं नामांतरण उरलिंग पेद्दी असं होतंय. आणि हा पेद्दी नंतरच्या काळामध्ये बसव कल्याणला जातोय आणि तिथं गेल्यानंतर बसवादी शरणांनी जो काही अनुभव मंडप तिथं चालवलेला आहे तिथं जाऊन तो आपलं ज्ञान अधिक फुलवण्याचं काम करतोय आणि तो असं म्हणतो की अनुभवाच्या मार्गानच आपल्याला आपले सगळे रहस्य मानवी जीवनातले जे आहेत ते समजून घेता येतात. इथं मला आणखीन एक संदर्भ असा सांगावासा वाटतो की अनुभव मंडप असं नाव का दिलं असावं, कारण साधारणपणे आपल्या पंचेंद्रियाला जे कळत नाही किंवा ज्याची जाणीव होत नाही, जे माहित नाही, ते आपल्याला अनुभवातूनच कळतंय. आणि ते समजून घ्यायचं असेल तर अशा सगळ्या अनुभवी लोकांनी एकत्रित यावं आणि तिथं चर्चा करावी आणि आपला अनुभव सगळ्या समाजाच्या समोर मांडावा. अशा अर्थाचं हे मंडप आहे. या अर्थानं त्याला अनुभव मंडप असं नाव दिलेलं आहे. म्हणजे संस्कृत भाषेवरचं उरलिंग पेद्दी यांचं प्रभुत्व देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इथं सांगता येतंय. किंवा म्हणजे ही सगळी मांडणी अतिशय
आपल्या वचनामधून उरलिंग पेद्दी यांनी केलेली आहे. उरलिंग पेद्दी प्रिय विश्वेश्वरा हे वचनांकित घेऊन उरलिंग पेद्दीने आपली सगळी या संदर्भामध्ये मांडणी केलेली आहे आणि त्यांची ही सगळी योग्यता पाहून, पात्रता पाहून, ज्ञानाबद्दलची जिज्ञासा, लालसा पाहून नंतर उरलिंग देव त्यांना आपल्या मठाचा मठाधिपती बनवतायत. ही एक घटना सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक इतिहासामध्ये अतिशय क्रांतिकारक ठरणारी घटना आहे. कारण तत्कालीन समाज प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन एका शूद्र अस्पृश्य जातीत जन्मलेला, अंतज असलेला, परंतु आपल्या परिश्रमानं, ज्ञानाच्या आधारे, बुद्धीच्या आधारे, क्षमतेच्या आधारे अग्रज झालेला जो शरण उरलिंग पेद्दी आहे, त्याला उरलिंग देव आपल्या मठाचा मठाधिपती करतायत. म्हणजे ही गोष्ट फक्त आणि फक्त बसव आंदोलनामध्ये प्रभावीपणे झालेली दिसते आणि ही गोष्ट 12व्या शतकामध्ये देखील झालेली आहे आणि तिथून नंतर 21व्या शतकामध्ये देखील अनेक लिंगायत मठांमध्ये अशा पद्धतीचे मठाधिपती झालेले आपल्याला आजही दिसतायत. म्हणजे बसवादी शरणांनी 21व्या शतकामध्ये घालून दिलेला जो समाज परिवर्तनाचा विचार आहे, त्या विचाराचं अनुकरण आज देखील हा लिंगायत मठ आणि या लिंगायत मठाचे मठाधिपती आणि लिंगायत म्हणून घेणारे समाज बांधव करतायत. ही अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला या सगळ्या उरलिंग पेद्दी यांच्या चरित्रामधून आपल्याला कळते. कारण एक अस्पृश्य माणूस एका जंगम मठाचा मठाधिपती होतोय, ही गोष्टच मुळामध्ये त्या काळातल्या प्रस्थापित व्यवस्थेला न पटणारी आहे. आणि या गोष्टीच्या विरोधामध्ये, म्हणजे जसं कल्याणमध्ये कल्याण विवाह होतो आणि त्याच्या विरोधामध्ये प्रतिक्रांती होते, कदाचित तशाच पद्धतीची प्रतिक्रांती कंधारमध्ये झाली आणि या प्रतिक्रांतीमध्ये उरलिंग देवांनी जो अनेक अनंत अशा यातना सहन करून, त्रास सहन करून मठ उभा केला होता, त्या मठाला संपवण्याचं काम किंवा नष्ट करण्याचं काम या क्रांतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. तरी देखील या सर्व विचाराला न जुमानता, न घाबरता शरण उरलिंग पेद्दी आणि उरलिंग देव हे दोघं मिळून या मठाला पुन्हा उभा करतात. आणि नंतर हा उरलिंग शरण उरलिंग पेद्दी जेव्हा हे सगळं काम करत करत बसवादी शरणांचा सहवास मिळावा म्हणून बसव कल्याणला येतात आणि तिथंच त्यांची समाधी आपल्याला बसव कल्याणला पाहायला मिळते. तिथंच त्यांचं उरलिंग पेद्दीचं लिंगैक झालेलं आहे. म्हणजे एक गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे की ज्या कंधारमध्ये पेद्दी चोर असलेला पेद्दी हा शरण होतो, मठाचा मठाधिपती होतो, त्याला कंधारमध्ये त्याचं लिंगैक न होता, त्याची समाधी तिथं न राहता ती बसव कल्याणमध्ये येते आणि तिथं त्याचं लिंगैक होतं. याच्यावरनं आपल्याला असं सांगता येतंय की कदाचित उरलिंग देवाच्या नंतर किंवा एका अस्पृश्य जातीत जन्मलेला व्यक्ती या मठाचा मठाधिपती होतो, ही गोष्ट तत्कालीन व्यवस्थेला कदाचित न पटणारी असावी म्हणून त्यांनी त्याला तिथून हुसकावून लावलेलं असेल आणि मग तो
त्यांच्या बघा. विचाराला जे पोषक Nakil वातावरण बाजूला जिथं म्हणजे थोडे मिळतंय, ಕೆಲಸ ಇತ್ತು तिथं ते जाऊन राहतात आणि तिथंच त्यांचा लिंगैक होतं. असं एकंदरीत उरलिंग पेद्दीचं संपूर्ण चरित्र मला हा? भासतंय. अतिशय दुर्मिळ असं चरित्र आहे. खूप कमी माहिती याच्यावर उपलब्ध आहे. याड्री मला मला? साहित्य मिळालं तेवढं मी त्याच्या आधारावर मी माझी मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित आपल्याला आज खूप वेगळी अपेक्षा माझ्याकडनं असेल. मी ती कितपत पूर्ण केली हे काही मला माहीत नाही, परंतु मला आपण एका नव्या ऑनलाईन व्यासपीठावर, विचारपीठावर माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. भविष्यात असाच कदाचित एखादा योग आला तर मी आणखीन दुसऱ्या विषयावर बोलेन. महात्मा बसवेश्वरांची तत्कालीन सामाजिक व राजकीय व्यवस्थेची चिकित्सा या विषयावर मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये PhD केलेली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थिती व समस्यांचा अभ्यास असा मी विद्यापीठ अनुदान आयोगाचा एक प्रोजेक्ट देखील पूर्ण केलेला आहे. त्यामुळं दुसरे आणखीन काही विषय आपल्याला असतील तर त्याच्यावर सविस्तर मांडणी करता येईल. कदाचित आजचं व्याख्यान आपल्याला आवडलं असेल आणि आपल्याला पुन्हा एकदा सरांना संधी द्यावी असं वाटत असेल तर हे सगळं शक्य होईल. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार, कारण मागच्या 1.5 तासापासून आपण सगळे ऑनलाईन उपस्थित आहात. लॉकडाऊन पासून हे माध्यम आपल्याला माहीत झालेलं आहे आणि मी पहिल्यांदा पाहतोय की संपूर्ण 1.5 तास सगळे श्रोते टिकून आहेत. ही आपली खूप मोठी जमेची बाजू आहे, ही आपली प्रेमाची बाजू आहे आणि ही आपली स्वानुभावाची बाजू आहे. त्याला मी आनंदानं शरणार्थ करतो. थांबतो. धन्यवाद. शरणार्थ. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सर. शरणू सर, खूप छान प्रकारे सोप्या भाषात अगदी अप्रतिम असं तुम्ही सांगितले. सूर्याला इष्टलिंग देताना उर्लिंग पद्धतीने उर्लिंग देव इष्टलिंग देत असतात, तेव्हा हे चित्रण बघितलेलं असतात. त्यानंतर जे टर्निंग पॉईंट झाले त्या टर्निंग पॉईंटला तुम्ही पुनर्जन्म म्हणाल. आणि तसं बघितलं तर ह्या ग्रुप मधल्या सर्वांचं टर्निंग पॉईंटच आहे. ते सर्वांचं पुनर्जन्म म्हणजे 20 वर्षांनी बसवतत्व किंवा 30 वर्षांचं बसवतत्व किंवा 5 वर्षांनी बसवतत्व माहित आहे. तेव्हा आमचंही टर्निंग पॉईंट एखाद्या व्याख्यानामुळे झालेलं आहे 2016ला. तेव्हापासूनच आपल्याला बसवतत्व कळालं. त्याच्या आधी आमच्याही घरात बसवणं नव्हतं. 13 लोकांच्या गळ्यात इष्टलिंग सुद्धा नव्हतं, फक्त आई वडीलच करत होते. आता खरं म्हणजे खूप असं आता आपलं सांगायचं म्हणलं तर आपले जे मार्गदर्शक आहेत शशिकांत पट्टण सर, मी ऍक्च्युली रोखोक बोलतात सरांनी, म्हणजे मार्गदर्शक खरंच मार्गदर्शक आहेत ते, म्हणजे नावाला असं नाहीये पण खरोखरच ते मार्गदर्शक आहेत आपले. कारण 2020ला जेव्हा मी महाशिवरात्रीच्या निमित्त कार्यक्रमाला गेलो होतो नवी मुंबईला, ऍक्च्युली कार्यक्रम बसवतत्वाप्रमाणे केले, मात्र तिथं चुका झालेत. हे चुका हृदयपूर्वक हे केलं आपण. जेव्हा व्हॉट्सअपला आपण केलो, जर सर्व आम्ही फोटो पाठवलो, तेव्हा सरांनी म्हणलं की तुम्ही टोटली रॉंग आहे म्हणून. पण सरांनी टोटली रॉंग आहे म्हणलं तर का सरांना विचारलं मी. मग ते करायच्या अगोदर मला लक्षात आलं की 2 शिव आणि पार्वतीचेच ठेवलेलं आहे, पण ते लिंगायत संस्कृतीमध्ये नाहीये. सरांनी सरळ सांगितले मला आणि ते आम्ही हृदयपूर्वक स्वीकारलो, कारण ते खरंच होतं ना. तंतोतंत जे सर खरं आहे, खरंच बोलतात, खोटं कधीच त्यांना चालत नाहीये. एक मवाळ भूमिका आणि ताटोर भूमिका हे जे असतंय, सराप्रमाणे सरांचं मार्गदर्शन जे आहे मोलाचं योग्य, त्या सरांनी आपल्याला गेल्या 4-5 महिन्यापूर्वीच आपल्याला अर्केल सरांच्या डॉक्टरच्या लग्नाला तुम्ही लग्न करून द्या म्हणून बोलवले. म्हणजे केवढं हे शक्ती त्यांच्याकडे पॉवर आहे, म्हणजे त्यांचं बोलण्याचं, त्यांना मार्गदर्शन करायचं, लोकांना जोडण्याचं जे काम आहे, खरंच खूप प्रतिभावान आहे. आणि त्याच्याही अगोदर 2019ला मी सरांना ओळखतो, म्हणजे सोलापूरला आलते लिंगायत स्वतंत्र धर्मासाठी एक मार्गदर्शनासाठी, तेव्हापासून होतो. आणि आता आपल्याला जे आता सर्वजण आपण उपस्थित आहोत त्या संदर्भातच जे लिहिलं आहे, अध्यात्मिक पातळीमध्ये जे उंची गाठलेलं आहे उर्लिंग पद्धतीने, त्या संदर्भात उर्लिंग पद्धतीच एक वचन म्हणायचा मी प्रयत्न करतोय. एकच वस्तू आपल्या लिहिलेने परमात्मा जीवात्मा झाले, तो परमात्माच लिंग जीवात्माचं अंग
संगच एकात्मा, तत पद परमात्मा, तवम पद जीवात्मा, अशी पद तादात्मा आहे, उर्लिंग पेद्दी प्रिय विश्वेश्वर. हे उर्लिंग पेद्दीचं जे वचन आहे ते तत्वज्ञानाचं प्रतीक आहे. परमात्मा आणि जीवात्मा यांच्या संगमातून एकात्मा निर्माण होतो असा अनुभव उर्लिंग पेद्दीने घेतलेला होता. एकच वस्तू आपल्या लीलेने परमात्मा आणि जीवात्मा होते. ह्या दोन्ही वस्तू एकच होतात, एकात्मा होतो. या एकात्मामध्ये परमात्मा आणि लोकांचा जीवात्मा एक झालेला आहे. हे तत्व जाणून घेणारे लोकच मानवलेक होऊन जातात. हे ब्रह्मांड कसं निर्माण झालं तर शून्यातून झाले असे वैज्ञानिक सांगतात. तसं बुद्धांचं मत तुझं तेच आहे. शरणांचं तत्व सुद्धा हे शून्य तत्वच आहे. ह्या शून्यात सर्व काही सामावलेलं आहे. जसं बैलने बित्ती बैलने बैळू, जसं ह्याचं वचन आहे अलमप्रभूंचा, तसं परमात्मा हा शून्य देव आहे. शून्य धानांची परंपरा सांगणारे वर्धमान बुद्ध समकालीन मंकळी गोशाला आहेत अशी इतिहासच सांगतो आपल्याला. उर्लिंग पेद्दीने वस्तू म्हणून उल्लेखलेले शून्य आपल्या लीलेने परमात्मा आणि जीवात्मा झालेला आहे. लिंग हेच परमात्मा आणि अंग हेच जीवात्मा. ह्यांचा जो संघ आहे म्हणजे तो लिंगांग सामरस्य आहे. लिंगांगामध्ये लिंग वेगळं नाही, आपण वेगळं नाही, त्या लिंगाची सामरस्य होणं म्हणजे लिंगांग सामरस्य. ह्या जगातील लोक तादात्म्याचा परमानंद मिळवतात. सकल जीवात्मा आपल्या आत्म्याचा भाग समजूनच सर्वांच्या कल्याणाची अपेक्षा करतात. तत्वमसी तत्वतम असी ते तू आहेस अशा अर्थाने इथे वापरलेला आहे. म्हणजे परमात्मा आणि तू म्हणजे जीवात्मा असे समजून सर्वांची एक होऊन जगणे म्हणजेच तादात्म्य होय. या तादात्म्यातूनच परवस्तूच्या लीलेचे ज्ञान होते. तेव्हा आमची काया प्रसाद काया होते. सर्व विश्वात मन व्यापून जातोय. हृदयात आनंद सागर निर्माण होतोय. पर दुःख आपले दुःख होते. महाराष्ट्रात ते नांदेड जिल्ह्यामध्ये असताना जे सरळ डिटेल सर्व वर्णन दिले त्यांनी, चोरीचा सोडून हृदय परिवर्तन झालेलं आहे. आपण सुद्धा बहुदेवपासना करत होतो 2015च्या पूर्वी. त्या दगडाला पूजाचं, ह्या दगडाला पूजाचं सर्व वचन वाचून परिवर्तन होऊन आपण आता एक देवपासना झालेलं आहे. कुठेही जावा तुमच्या माझी चारही घरामध्ये तुम्हाला तिथं बसवादी शरणांचा फोटो दिसेल. ते फोटो कशासाठी म्हणलं तर फक्त वचन साहित्य लिहिले, ते वचन साहित्यामुळे आपल्याला ते फोटो लावा लागेल आणि आपल्या परमात्माच्या जे कुडल संगमाची आपल्याला पूजा करायची आहे. त्यामुळे हे एकंदरीत आजचा जे विषय खूप छान प्रकारे सरांनी सांगितलेले, डिटेलमध्ये सांगितले. परत त्या विषयामध्ये जाणार नाही, वेळ सुद्धा आपल्याला झालेला आवडेल. आता मार्गदर्शन सर आपल्याला करतील, शशिकांत पटण सर. सर सगळ्यांना शरणार्थी. डॉक्टर लक्षेट्टी सर माझा एकदम जुना मित्र आहे आणि आज अतिशय सुंदर अप्रतिम व्याख्यान दिलेली त्यांनी. खूपच म्हणजे मला ते उर्लिंग देवरू ते बसव कल्याणला जाऊन बसवेश्वर कडून लिंग दीक्षा घेऊन त्याचे लिंगायत धर्माचं मार्गदर्शन घेऊन परत सगळ्यांना सोराई आला. भरपूर लोकांना त्यांनी कंधार नांदेड त्या जिल्ह्यात त्यांनी देत असतील. त्यावेळी एक चोर ते कसं हे गे दगड घ्या घेऊन जा म्हटलं तर ही जस्ट इग्नोर्स दॅट इज अ स्टोन. गे दगड जा म्हणजे यू जस्ट टेक दिस अँड गो. त्या म्हणजे त्या तसं म्हटलं तर त्यांनी नंतर काही ह्यांनी उर्लिंग पेद्दी व्यादळणं त्याचं नाव, उर्लिंग देवाचं नाव घेऊन त्यांनी उर्लिंग देव पेद्दी म्हणून त्याचं गुरुलिंग देव उर्लिंग प्रिय विश्वेश्वरा त्याचं नाव पण अंकित पण तसंच ठेवते त्यांनी. एकदम ते नांदेड आणि त्या भागात एकदम मोठं क्रांती केली त्यांनी आणि प्रथम दलित मठाधीश म्हणून त्यांनी स्वीकारलेले काम. आणि त्यावेळी ते सर जे बोलले खरं आहे. म्हणजे बसव कल्याणला जो क्रांती झालं म्हणजे हे खालचं म्हणजे हे दलित लोकांचं दलित मुलांबरोबर ब्राह्मण कन्याचं लग्न झाल्यानंतर ती क्रांती हल्ला झालं. तसंच तिथं ना एक उर्लिंग देवरू त्या मठामध्ये त्यांचं नंतरच पीठाधिपती हे झाल्यानंतर तिथं पण तेच म्हणजे अपमान आणि क्रांती भंड ते सगळं झालं. म्हणजे आपली सरांनी खूपच व्यवस्थित सांगितलेले डॉक्टर लक्षेट्टी सर. आणि संधीचा प्रश्नच नाही सर. संधी हे प्लॅटफॉर्म जो आहे ना, हे मंच बसव मंच तुमचंच आहे, तुमचं पण योगदान आहे.
आम्ही 2-3 वेळ आम्ही नांदेड आणि औरंगाबादला मी भेटलो होतो. 2-3 दिवस एकत्र होते ते लिंगायत स्वतंत्र धर्म संदर्भात. आणि आपलं पुढं पण आम्ही एकत्र करायचं आहे. आम्हाला एकच विनंती आहे सगळ्यांना. आणि सर बोलताना की काय म्हणजे वचन साहित्यामध्ये प्रक्षिप्त म्हणते मी प्लॅगॅरिझम और अडल्ट्रेशन, म्हणजे वचनामध्ये खोटं वेद आगमशास्त्राचं सर बोलताना बोललं की त्यांनी वेद आगमशास्त्र पण अध्ययन केल्यानंतर, परंतु मला असं वाटत नाही. हे वैदिकशाही ब्राह्मण लोकांनी काय केले, हे माणसाचं बुद्धिमत्ता एवढं स्ट्रॉंग होते, नंतर त्यांना असं वाटायचं की हे पण वेद आगमशास्त्र वाचलं, त्यामुळे त्यांचं बरेच वचनामध्ये 363 वचन, 366 वचनामध्ये ना, म्हणजे 60च्या पुढं वचनामध्ये संस्कृत आलेले आणि वेद आगम सगळ्यांचं म्हणजे उल्लेख आहे, वेद आगम सगळ्यांचं उक्तीचं आहे. ते सगळं असं वाटतं मला म्हणजे हे वैदिकशाही, हे ब्राह्मण लोकांनी हे ह्यांचं वचनामध्ये असं दाखल केले म्हणून मला असं वाटतंय. आणि हे कलबुर्गी सरांचं पण असंच आहे. म्हणजे करताना भरपूर वचनामध्ये 360 वचन, 366 वचनामध्ये भरपूर वचन, निम्मेपेक्षा जास्त वचनामध्ये संस्कृतचा उल्लेख आलेले. म्हणजे मला असं वाटतं की हे पण माझ्या कुतंत्र असं दिसतंय त्यांचं एकदम. त्यांनी शिवाला पण हे म्हणते, देवाला तुम्हाला काही अस्तित्व नाही, मी भक्त असले तर तुम्हाला देव सगळं सांगते, परंतु मी त्यावेळी भक्त झाला तर तुम्हाला काय गरज नाही, तुमचं काय गरज नाही, मी स्वतः देव. म्हणजे भक्तांचं पात्र असं आहे की अल्लम प्रभूने एक वचनामध्ये सांगते, देवनाग ಬಹುದಲ್ಲದೆ बसवनागಲು बारोदो नोडा. म्हणजे देव होऊ शकतो हे सोपं आहे, परंतु बसवेश्वर होण्याचं फार अवघड आहे आणि कठीण आहे. तसं आपली बसवेश्वरांचं अल्लम प्रभूंचं वचनामध्ये आहे. म्हणजे भक्त होणे फार कठीण आहे. मला असं वाटतं की हे जो म्हणजे संस्कृतचं प्लॅगॅरिझम झालेले, प्रक्षिप्त झाले, मला असं वाटतं हे ब्राह्मणशाही लोकांचं कारभार आहे. म्हणजे त्यांनी मुद्दाम केले असं वाटते. परंतु सरांचं एकदम 1.5 तास म्हणजे अजून आम्हाला असं वाटतं अजून एक अर्धा तास त्यांनी घेतले तर काय अडचण नाही. आणि कधीही त्यांचं फ्री असले तर म्हणजे 2-3 महिने त्याचं नॅक झाल्यानंतर कधी त्यांनी मेसेज करू शकतो. आम्ही 100% सरांचं आम्हाला पण आदर आहे, कौतुक आहे सरांच्या बद्दल. त्यांनी पॉलिटिकल अनालिसिस, तरी PhD मराठवाडा विद्यापीठमध्ये हेच केले, म्हणजे हे नांदेड विद्यापीठ यांचं हे झालं. म्हणजे भरपूर चांगलं योगदान आहे. आम्हाला मार्गदर्शन करा. आणि मुळगे सर आज अतिशय सुंदर सूत्रसंचालन केले. त्यांचं मुलगी पण असंच आहे. जयश्रीला म्हणत होतं की त्यांच्या मुलीला पुढचा वेळ द्या, म्हणजे नेक्स्ट मंथ. आणि वी आर ग्रॅज्युअली गोइंग टू एका हे मेहनत आता म्हणजे 14 महिने झालं. आम्ही 15 दिवसात नंतर आम्ही करूया, म्हणजे इट डिपेंड्स ऑल आपण, म्हणजे इट इज ऑल पेड आहे आणि युनिव्हर्सली डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजे आम्ही अपलोड करतो उद्या लगेच ह्यांचं सरांचं मार्गदर्शन. आणि खूप खूप धन्यवाद रत्नाकर सर. आम्ही भेटूया परत पुण्याला, मुंबईला कुठेतरी. मी पण येतो नांदेडला, लातूरला. परत चळवळ करायचं गरज आहे. आणि थँक्यू वन्स अगेन एव्हरीवन फॉर पेशन्स हिअरिंग ऑफ अ व्हॅल्युएबल स्पीच ऑफ डॉक्टर लक्षेट्टी सर, who is authoritative, though he is a political science professor. He had a depth knowledge in Vachana Sahitya. The way of presentation was really classic, admirable, and we expect the same speech, same content in the forthcoming days. We have got आता भीमराव पाटील सर आणि भद्रनाव भरपूर लोकांनी आता केलेले. आज एकदम सुंदर, अति सुंदर वातावरणामध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेले. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि मी तर थांबतो. शरणू शांत सर, खरं म्हणजे मराठीमध्ये थोडं 50-60 लोक असतील, मात्र कन्नडमध्ये तर परवा धानामध्ये बोलताना 150 लोकांची लॉक म्हणजे आतमध्ये शिरण्यासाठी वेटिंग मध्ये उभा राहावं लागलं बऱ्याच लोकांना. असं प्रोग्राम ताईंनी सांगितलं त्या दिवशी. खूप अप्रतिम सांगितलं ते कन्नडमध्ये. मात्र आपण आता सरांना काय शंका वगैरे असतील तर जे रेज केले होते त्यांनी विचारू शकता सरांना, व्याख्याते सरांना, रत्नाकर सर, डॉक्टर रत्नाकर सरांना, शशिकांत पाटील सरांना. ज्योती मुदळे मॅडम बोला, तुम्हाला काय शंका असले तर विचार करा सरांना. ज्योती मॅडम. मुंबईवरनं जॉईन झालेली. रत्नाकर लक्षेट्टी सरांचं इथं पण स्वागत करते. अतिशय सुंदर, अप्रतिम असं आपलं व्याख्यान झालं आणि सुबद्ध म्हणता येईल आपल्याला. मांडणी अतिशय चांगली, सोप्या भाषेमध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं.
त्याबद्दल मी धन्यवाद देते. पहिलं की सर आपला कॅमेरा फक्त ऑफ होता, त्यामुळे आम्हाला तुमचं दर्शन नाही घडलं. कॅमेरा जर ऑन करता आला तर या सर्व श्रोत्यांना तुम्हाला बघता येईल. ते एक आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही या बसव मंचावर हक्काने सांगा की तुम्हाला एखादा टॉपिक सांगायचा आहे किंवा व्याख्यान द्यायचं आहे. हा बसव मंच नेहमीच तुमच्यासाठी खुला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही असं स्वतःहून म्हणालात त्याच्याबद्दल आम्ही पण अतिशय आनंदी आहोत. परत कोण काय मत मांडणार असेल तर सांगा, मत मांडू शकता. नसेल तर मग आभार प्रदर्शन घेता येईल. सुजाताताई, सुजाताताई, दानम्मा झळकीताई, शरण रुद्रमुनी, कुमार राजांना सर. शरणू शरणार्थी सर्वांना. डॉक्टर रत्नाकर सर आज खूप सुंदर उपन्यास दिले. त्याबद्दल हा वेदिकेचं वतीनं मी सरांचं खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला. आणि तुम्ही परत मला बोलवा असं संधी द्या असं सांगितले. त्याबद्दल सुद्धा तुम्हाला वेलकम सर. कधी पण तुम्ही या. आणि तुमचं मांडण खूप सुंदर होते आज. प्रत्येक विषयी स्त्री पुरुष समानता, लिंग समानता, वर्ग समानता, सर्व जाती समानता आणि पुनर्जन्म म्हणजे काय ते सुद्धा तुम्ही अज्ञानातून ज्ञानाकडे जाणे हेच पुनर्जन्म हा शरण संदेशांचं उदाहरण देऊन तुम्ही खूप छान बोलले. त्याबद्दल सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि परत तुम्ही या. प्रत्येक शनिवारी हा शरणचिंतन, शनिवारी आणि रविवारी शरणचिंतन कार्यक्रम असते. तुम्ही पण सहभागी व्हा म्हणून मी विनंती करते तुम्हाला. सर धन्यवाद. आणि जयश्री ताई सुद्धा फार मौलिक अनुभव देतात प्रत्येक वेळी त्यांना पण मी धन्यवाद देते. आणि मल्लिकार्जुन सर खूप सुंदर निरूपण तुम्ही पण केले, त्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद. आणि इथं उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र, कर्नाटक सर्व शरणांचे मी धन्यवाद देते. आणि सर्वांना शरणू शरणार्थी. आणि मराठीमध्ये आमचं विद्याताई मगदूम यांनी खूप सुंदर वचन गायले, त्याबद्दल त्यांना पण मी धन्यवाद देते. आणि कर्नाटकचं आणि सीमा भागातलं आम्ही सांगली जिल्ह्याचं आहे सर. रत्नाकर सर, सांगली कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीचा आहे आम्ही. आम्हाला कन्नड पण येते आणि मराठी पण येते. असं भरपूर लोक आहे. आता सर पण पठाण सर आणि ताई महाराष्ट्राच आहे. आणि सर कर्नाटकहून महाराष्ट्रात जाऊन त्यांनी मराठी शिकलेले आहे आणि खूप सुंदर त्यांनी मार्गदर्शन करतात. आणि त्यांचं फार सर्वांना मार्गदर्शन ते असंच राहावं. आणि तुम्ही पण परत या वेदिकेला यावं म्हणून मी विनंती करून थांबते सर. शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थीताई, धन्यवाद ताई. आता आपल्याला अभिषेक सर शरण समर्पण करायच्या अगोदर एक सूचना आहे. आपलं रोज स्वानुभव निलय महाराष्ट्रामध्ये आता सध्या शरण तंबाके सरांच्या मार्गदर्शनाखाली प्राणलिंग म्हणजे योग ध्यानस्थ हो एक अर्धा तासाच आहे. अर्धा तासात नंतर अल्लमप्रभू सिद्धरामेश्वर चर्चा चालू आहे. कोणाला जर जॉईन व्हायचं असेल तर याचा लाभ घेऊ शकता. गुगल मीट वर आहे आणि सर्व बऱ्याच. रवींद्र कुबा सरांनी हँड रेज केले बघा. रवींद्र कुबा सर. कुबा सर बोला सर. अनम्यूट करा सर, अनम्यूट करा. कुबा दादा अनम्यूट करा आणि बोला. सर शरणू शरणार्थी सर्वांना. शरणू शरणार्थी. सरांनी खूप छान असं व्याख्यान आपल्याला दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मला एक वचन आठवलं होतं, ते सांगायचं मला इच्छा झाली म्हणून मी हँडरेज केला होता. कल्लम प्रभूंचं वचन आहे. ते या वचनात असं सांगतात, कन्नडमध्ये मी सांगून त्याचं तुम्हाला मराठीत थोडंसं भाषांतर करून सांगतो. ಅಜ್ಞಾನವೆಂಬ ತೊಟ್ಟಿದೊಳಗೆ ಜ್ಞಾನವೆಂಬ ಶಿಶುವ ಮಲಗಿಸಿ ಸಕಲ ವೇದಶಾಸ್ತ್ರವೆಂಬ ನೇಣ ಕಟ್ಟಿ ಹಿಡಿದು ತೂಗಿ ಜೋಗುಳು ಆಡುತ್ತಿದ್ದಾಳೆ ಭ್ರಾಂತಿ ಎಂಬ ತಾಯಿ. ತೊಟ್ಟಿಲ ಮುರಿದು ನೇಣ ಹರಿದು ಜೋಗುಳನಿಂದಲ್ಲದೆ गुहेश्वरನೆಂಬ लिंगावर काढबारದು. म्हणजे या वचनाचा अर्थ असा आहे की अज्ञान नावाच्या पाळण्यामध्ये ज्ञान नावाच्या बाळाला झोपून
सकल वेदशास्त्र नावाची दोरी बांधून धरून हलवून अंगाई गात आहे भ्रांती नावाची आई. पाळणा मोडून दोरी तोडून अंगाई थांबवल्याशिवाय गुहेश्वर नावाचा लिंग दिसणार नाही. आता पाळणा जो आहे तो अज्ञानाचा पाळणा आहे. हे जगत एक ज्ञान आहे आणि आपण जो जन्म घेतला आहे जीवी आहोत ते सुद्धा ज्ञानीच आहोत, परंतु हा ज्ञानाचा पाळणा जो आहे तो अज्ञानाचा झाला आहे. त्याला मूळ कारण काय म्हणाल तर त्याला जी दोरी बांधलेली आहे ना ती सकल वेदशास्त्र नावाची दोरी. त्यामुळे अल्लमप्रभू हे आणखी एका वचनात म्हणतात, वेद हे वाचायचे बोलणे, शास्त्र हे बाजारातील निरोप, पुराण हे कुंडांच्या गोष्टी. याचा अर्थ आपल्याला झाला तर शास्त्र सामान्य लोकांना किती नुकसान केलं आहे हे आपल्याला कळेल, कारण ज्ञानाचे शिशु आपण अज्ञानाच्या पाळण्यामध्ये झोपलो आहोत. ज्ञानाच्या बाळाला जाणीव व्हायची असेल तर अल्लमप्रभू सांगतात पाळण्याचा जो दोरा बांधलेला आहे म्हणजे तो प्रथमतः तोडला पाहिजे. कुठला तर तो वेद शास्त्र पुराणाचा पाळणा मोडला पाहिजे. कुठला तर तो अज्ञानाचा पाळणा अज्ञानाचा आहे आणि दोरा जो आहे तो वेदशास्त्र पुराणाचा आहे. त्यानंतर ते अजून एक म्हणतात की आई अंगाई म्हणत आहे, कुठली तर भ्रांती नावाची आई. वेदशास्त्र पुराण वाचल्याने म्हणाल्याने तुला असे असे लाभ होतील, असा एक भ्रम, एक भ्रांतीची अंगाई सुद्धा थांबली पाहिजे. तेव्हा आपणास सत्य दिसायला सुरुवात होते. जोपर्यंत आपण वेद शास्त्र आगम सोडत नाही, जोपर्यंत आपल्याला त्याच्यापासून चांगले होईल या भ्रांतीमध्ये आपण आहे, जेव्हा ते थांबेल तेव्हाच आपणास ज्ञान येईल, गुहेश्वर नावाचा लिंग दिसेल, असे अल्लमप्रभू सांगतात. शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी सर. ज्ञानाच्या खरंच बाबतीत मला जे वचन सांगावं असं वाटलं म्हणून नाही, आपल्या नाही, समोर नाही, मांडलं. खूप छान वचन आहे सर. खरं म्हणजे वेद फाडायलाच पाहिजे ह्या वचनामध्ये असं सांगितलं आहे. त्वट्टिले मुरिदो नेण हरिदो. हरिदो म्हणजे ते फेकून द्यायला पाहिजे, फाडून फेकून द्यायला पाहिजे वेद, असं अल्लमप्रभूंचे म्हणणं आहे. कारण की तिथं तुम्हाला इष्टलिंगाची काहीच तुम्हाला ज्ञान मिळणारच नाही तुम्हाला, आणि अंग आणि लिंग सामरस्य होणारच नाही तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही जावा तुम्ही. त्यामुळं ते अगदी तंतोतंत वचन तुम्ही सांगितलं सर. शरण शरणार्थी सर. आता शरण समर्पण अभिषेक देशमाने सर करतील. अभिषेक सर. सर्वांना माझा भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. उर्लिंग पेदींचं एक वचन मी फक्त घेतो. पंचमहाभूतेच अंग बनलेल्या आत्म्याला पंचेंद्रिय मुखे, पंचकर्णेंद्रिय हात, पंचविषय हीच पूजा, पंचपदार्थ हे भोग नैवेद्य, या सर्वांना आपले आत्मस्वरूप असलेल्या परवस्तू प्रत नेऊ शकले तर तोच सर्व निर्वाणी सकल निष्कलात्मक उर्लिंग पेदी प्रिय विश्वेश्वरा. बघा, तर लक्षेटे सरांनी बोलताना एक वाक्य म्हटलेलं मला खूप आवडलं ते, की इष्टलिंग घातल्यामुळं काय होतं, इष्टलिंग धारण केल्यामुळं काय होतं. तर शरण सांगतात की तन मन आणि भावना या तिघांचा एकत्र विकास व्हायला सुरुवात होते. तर या वचनामध्ये उर्लिंग पेद्य आपल्याला ते सांगतात की पंचमहाभूतांपासून हे जे काही जड शरीर बनलेलं आहे यामध्ये आत्मा, आत्मतत्व ज्याला आपण चेतना तत्व म्हटलेलं आहे, शरणाने त्याला विकास करून त्याचा प्राणलिंग तत्व असं म्हटलेलं. मग हे प्राणलिंग तत्व तृप्त करण्यासाठी प्रसादी स्थलामध्ये पुन्हा पंच इंद्रियांचे विषय भोग तृप्त करा असं सांगितलेलं आहे. तर उर्लिंग पेद्य या वचनामध्ये सांगतात की पंचेंद्रिय ही मुख्य आहेत, कारण पंचेंद्रिय भौतिक जगातील सर्व विषय वस्तूंचा उपभोग घेत असतात, त्यामुळे पंचेंद्रिय ही मुख आहेत आणि त्यांचे विषय हे खऱ्या अर्थानं पदार्थ आहेत. मग हे सर्व पदार्थ लिंगाला अर्पण करून त्यांची तृप्ती करून तो जीवात्मा प्रसादी बनतो. ही एक प्रसादी स्थलाची भावना आहे. म्हणून पंचविषय हीच पूजा, पंचपदार्थ हे अरे भोग नैवेद्य आहेत. हे या सर्वांना आपले आत्मस्वरूप असलेल्या विषय वस्तूपत नेऊ शकले. तर या सर्वांना एकत्र बंदिस्त करून शरीराचे विषय विकार इंद्रिय तृप्त करून मनाच्या भावना तृप्त करून भावनांची भ्रांती भ्रम अज्ञान तृप्त नाहीस करून सत नावाचं जे काही तत्व या चराचर सृष्टीच्या मुळाशी आहे त्या तत्वाला जाणल्यानंतर तो व्यक्ती काय होतो, सर्वांगलिंगी खऱ्या अर्थानं ऐक्य किंवा सामरस्य हा प्राप्त करतो, असं उर्लिंग पेदींना या वचनात सांगायचं. तर आज वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 14 या पुष्पामध्ये आपले अतिथी व्याख्याते डॉक्टर रत्नाकर लक्षेटे आज उपस्थित झाले आणि त्यांनी उर्लिंग पेदी आणि काळवे यांच्या जीवनचरित्राबरोबर त्यांच्या वचनांचा आढावा घेतला
अतिशय समर्पक मांडणी करून आपल्याला मार्गदर्शन केलं, याबद्दल वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला यांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या जयश्रीताई पट्टण आणि पट्टण सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. सूत्रसंचालनकार मल्लिकार्जुन मुलगे, वचन प्रार्थना सुस्वर गाणाऱ्या विद्याताई मगदूम, सुजाता पाटील मॅडम यांचे सर्वांचे आभार मी व्यक्त करतो. आणि बहुसंख्येनं आपण इतका वेळ हा कार्यक्रम श्रवण केला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मी व्यक्त करतो. आणि झालेली वाङ्मयी पूजा ही उर्लिंग पेद्धींना समर्पित करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शरणू शरणार्थी. शरणू शरणू शरणार्थी. शरणार्थी. धन्यवाद सर्वांना. सर्वांचे आभार. शरणू शरणार्थी सर. लेफ्ट